तुम्ही बऱ्याच लोकांनी विचार केलेलाही असेल की आपल्याला पुढे काय करायचं आहे, करिअर कुठे, आपल्याला काय पुढे कसं करायचं आहे. अर्लियर आधी दोनच होते, एकतर मी डॉक्टर होणार किंवा इंजिनियर होणार, सायन्स घेणार, कॉमर्स घेणार, आर्ट्स घेणार. मग आज जे स्पीकर आहेत आपल्यासोबत किरण जोग सर, ते आपल्याला सांगणार आहेत की किती व्हरायटी आहे मार्केटमध्ये, आपल्याला काय काय करू शकतो आपण, हे करायला आपल्याला कुठला अप्रोच घेतला पाहिजे. तर पुढील जे आपला कार्यक्रम असेल त्याबद्दल सगळे आपल्याला रोटेरियन दिनेश मस्कर सर हे आपल्याला सांगणार आहेत. गुड मॉर्निंग. आज आपण करिअरच्या वेगळ्या वाटा या विषयावर इथे सर्व तुम्ही ज्ञान घेण्यासाठी जमलेले आहात. म्हणजे 10वी 12वी नंतर करायचं काय किंवा ग्रॅज्युएशन नंतर करायचं काय, तर यासाठी रोटरीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. रोटरी कोणत्या कोणत्या क्षेत्रात काम करणार आहे ते प्रेसिडेंट आपल्याला सांगतीलच, पण आजच्या कार्यक्रमाचा हेतू हा आहे की बऱ्याचशा मुलांना करिअर कुठे करायचं त्याची दिशा सापडत नाहीये. म्हणजे नक्की माझी मैत्रीण करते, माझा मित्र करतोय म्हणून आपण पण त्या फील्डमध्ये जाऊ, अशा अवस्थेत बरेचसे जण असतात. 10वीला चांगले गुण मिळवतात, खूप चांगले टक्के मिळवतात, 90%, 95%, पण 12वीला जाऊन कुठेतरी असे नापास झालेले विद्यार्थी पण आपल्याला मिळतात की त्यांच्या आवडीचं क्षेत्र ते निवडत नाहीत. पालकांना आम्ही का इथे येण्यासाठी आवाहन केलं की पालकांनी पण हे ऐकलं पाहिजे की नक्की मुलांची आवड कशात आहे किंवा काय, नाही तर पालकांचे स्वप्न ते मुलामध्ये बघत असतात आणि मुलाकडून ते करून घेतात. अशा बऱ्याचशा घटना घडतात. तर त्याचा अवेअरनेस म्हणून आपण रोटरीतर्फे हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. आणि थोडक्यात मी आपले जे वक्ते आहेत आजचे त्यांचं इंट्रोडक्शन करून देतो. किरण जोग सर डोंबिवलीला राहतात. गेली 15 वर्षापासून ते करिअर मार्गदर्शन व समुपदेशन या क्षेत्रात कार्यरत आहेत. 2010 साली सुद्धा आम्ही त्यांना बोलवलं होतं. त्यावेळेस करिअरच्या वेगळ्या वाटा हे पुस्तक आपण प्रकाशित करून मुलांना वाटली होती त्याची कॉपी. तर अनेक वेळा ते बदलापूरमध्ये आलेत, नवीन वेगवेगळ्या करिअर संदर्भात मार्गदर्शन केलंय. त्यांचं 620च्या पेक्षा अधिक जे कोर्सेस आहेत त्याचं पूर्ण सखोल ज्ञान त्यांच्याकडे आहे. म्हणजे कोणता विषय तुम्ही निवडला आणि तिथे कसं जायला पाहिजे तर याची पूर्ण माहिती ते देतील. एखाद्याने कम्प्युटर घ्यायचा असेल तर कम्प्युटरमध्ये तुम्ही काय घेतलं पाहिजे, आत्ताचं सध्या ट्रेंडिंग काय आहे हे सर्व सरांना माहिती आहे. आणि परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर त्याची पूर्वतयारी कशी केली पाहिजे, त्याचे एक्झाम्स कुठल्या दिल्या पाहिजेत, कुणाला तुम्ही काउन्सिलरला भेटलं पाहिजे, याची पूर्ण माहिती सरांकडे आहे. तुम्हाला पर्सनल डाऊट्स जरी असतील शेवटी क्वेश्चन आन्सरच्या वेळेस आपण विचारू शकता. वैयक्तिक तुम्हाला जर कन्फ्युजन असेल की मामा ह्या फील्डमध्ये जाऊ की त्या फील्डमध्ये जाऊ, तर हे सुद्धा तुम्ही क्वेश्चन आन्सरमध्ये विचारू शकता. सरांबद्दल सांगायचं झालं तर सर अर्थशास्त्र आणि पर्यावरण शास्त्रामध्ये उत्तम ज्ञान आहे त्यांना. रेडिओ, TV चॅनल, वर्तमानपत्र, मुलाखती संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे दौरे चालतात. त्याच वैयक्तिक समुपदेशन सुद्धा ते करत असतात. एक लेख आहे ते मी वाचून दाखवतो. प्रमोद लेले, हिंदुजा हॉस्पिटल, CEO हिंदुजा हॉस्पिटल, त्यांनी शुभेच्छा दिल्यात त्यांना. त्यांचं असं आहे की 10वी 12वी नंतर काय हा महत्वाचा विषय ठरत आहे. दरवर्षी महाराष्ट्रात 25 लाख विद्यार्थी विद्यार्थिनी 10वी 12वीच्या परीक्षेला बसतात. संबंध देशात 2 कोटी विद्यार्थी विद्यार्थिनी या परीक्षांना बसतात. करिअर खूप आहेत परंतु त्याची माहिती पालकांना नसते. शासनाकडून त्या संदर्भात दिली गेलेली माहिती ही कमी आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा अभाव, शिक्षण क्षेत्रातील प्रचंड उदासीनता व पालकांची असहाय्यता यामुळे करिअरची योग्य निवड कशी करावी हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. श्री किरण जोग हे आमच्या सारथी करिअर मार्गदर्शन केंद्राचे संचालक आहेत. त्यांनी लिहिलेले हे पुस्तक पालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. या त्यांच्या स्तुत्य उपक्रमास माझ्या व मनपूर्वक शुभेच्छा. हे प्रमोद लेले आहेत, हिंदुजा हॉस्पिटलचे CEO, त्यांनी लिहिलेलं आहे. मी जे मगाशी सुरुवातीला सांगितलं करिअरच्या वेगळ्या वाटा हे पुस्तक आहे किरण जोग सरांनी स्वतः लिहिलेलं आहे. तर त्यासाठी यांनी हे प्रस्तावना आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर पुढील सूत्र मी आमचे क्लबचे प्रेसिडेंट बिपिन कुमार सर,
क्लबबद्दल थोडीशी माहिती सांगतील की क्लबचं काय काम आहे आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल भविष्यात. धन्यवाद. धन्यवाद दिनेश सर. दिनेश मस्कर सर, रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटीचे चार्टर प्रेसिडेंट आणि या प्रकल्पाचे प्रमुख. आज येथे उपस्थित सर्व मान्यवरांचे, आपले आजच्या प्रोजेक्टचे प्रमुख प्रवक्ते किरण जोग सर, रोटरीचे सर्व मेंबर, आदर्श विद्या मंदिर आणि आदर्श विद्या प्रसारक संस्थेचे जे पदाधिकारी आहेत, शिक्षक वर्ग, पालक व विद्यार्थी सर्वांना रोटरी नमस्कार. मी डॉक्टर विपिन कुमार, रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटीचा अध्यक्ष म्हणून आज तुम्हा सर्वांचा खूप खूप धन्यवाद करतो. कारण जसा किरण सरांशी बोलताना आज संडे आहे आणि लोकांना एक सुट्टी च्या दिवशी तुम्ही बोलवताय, लोक येतील की नाही, पण खूप चांगल्या क्राऊडने तुम्ही आलेत, त्या तुमचा खूप खूप धन्यवाद आणि स्वागत. आजच्या या एक छान प्रोजेक्ट आहे, तुम्हालाही ते म्हणजे समजणारच आहे. रोटरी बद्दल थोडासा जसं सरांनी सांगितलं की माहिती देण्यासाठी मी आज इकडे उभा आहे. रोटरी ही 120 वर्ष जुनी एक संस्था आहे जी सामाजिक कार्य करत आहे. पूर्ण विश्वमध्ये 200हून जास्त देशात ही कार्यरत आहे. 36,000 क्लब्स आहेत देअर. पोलिओ तुम्हा सर्वांना माहीत आहे, त्याचे डोसेस सर्वांना भेटलेत. ते रोटेरियन जे होते त्यांनी दिलेत आणि रोटरीने ते पूर्ण स्पॉन्सर केलेत. पूर्ण जगभरात आज आपण पोलिओ फ्री झालो ते फक्त आणि फक्त रोटरी, बिल गेट्स फाउंडेशन आणि देशभराचे जे गव्हर्नमेंट त्यांनी सपोर्ट केलेला त्यांच्यामुळे. रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी बद्दल बोलायला गेलो तर चार्टर प्रेसिडेंट दिनेश मस्कर सर, त्यांनी जे कार्य सुरू केला ते आम्ही पुढे नेतोय आणि त्यात यावर्षी आम्ही आता हा जो प्रोजेक्ट आहे ते 84th प्रोजेक्ट इज देअर. सो वी आर ट्राईंग टू कम्प्लीट 100 प्रोजेक्ट्स दिस इयर. त्यात आपण मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 असे माझे प्रोजेक्ट्स आहेत जे मी नेहमी लोकांपर्यंत पोहोचवतो किंवा त्याची माहिती देतो. कचऱ्यातून समाजकार्य, ऑब्व्हियसली दिनेश मस्कर सरांचीच ती आयडिया होती की लोकांकडून ड्राय वेस्ट कलेक्ट करायचा. ड्राय वेस्ट ते आपण नेहमी इकडे तिकडे टाकतो किंवा भंगारात देतो. आपल्याला बदलापूर मधनं अराउंड 5 टन ड्राय वेस्ट भेटला कचरा. त्याचा आपण रिसायकलिंग केली. त्यातून आपल्याला जे फंड आला त्यातून आपण 2 शाळेत वॉटर प्युरिफायर लावला. तर लोकांना पैसे मागणं वगैरे, ते लोकांनाही वाटतं की काय ते पैसे मागतात वगैरे, त्यासाठी त्यांनी असं सांगितलं की कचरा द्या, विल टेक द डस्ट अँड विल टेक युअर गार्बेज. अँड वी डिड that from that your garbage and then we did a old cycle drive. त्यात सोसायटीला आपण आवाहन केला, लोकांना आवाहन केला, त्यात आपल्याला ओल्ड सायकल्स जे भंगारमध्ये पडलेले असतात, सोसायटीमध्ये कुठेतरी पडलेले असतात, ते आम्हाला द्या, त्या आम्ही रिपेअर करू किंवा जे एकदम ओल्ड आहेत त्यांना आपण विकून वगैरे नवीन सायकल ते करू. त्यातून आपल्याला 15 एक सायकल बदलापूरवरनं तयार करून कलम इकडे एक जिल्हा परिषद शाळेत आपण 15 मुलींना ते सायकल दिलेत आणि आज ते 7 किलोमीटर प्रवास करतात शाळेसाठी. असे वेगवेगळे आपण प्रोग्राम्स केलेत. मुलांसाठी पण आपण आता हे प्रोजेक्ट चालूच आहेत. यापुढे पण एक आपले 3 प्रोजेक्ट्स मुलांसाठी आहे. ते मी एकदम म्हणजे मला ते अनाऊन्स करणं खूप गरजेचं आहे. आता 10वीचा रिझल्ट लागलाय. लोकांना 11th ॲडमिशनचा एक चालू आहे की कसा करायचा. आता नवीन सिस्टम पण आलाय ऑनलाईन, म्हणजे ऑल ओव्हर द इंडिया. तर त्यासाठी आपण रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी तर्फे सोहम ट्युटोरियल्स न्यू इंग्लिश हायस्कूलच्या बाजूला तिकडे मॉर्निंग 11 to 4 तिकडे आपण
सेंटर सुरू केलं आहे. तिकडे तुम्हाला फ्री ऑनलाईन ॲडमिशन, ते जे काय प्रोसेस असतील ते तुम्हाला तिकडे करून देतील. ते पूर्ण फॉर्म भरून देतील. मुलांना जे काही कन्फ्युजन्स येत आहेत ते सॉल्व करून देतील. तर त्यासाठी त्यांना तुमच्या जे 10वी पास झाले असतील किंवा तुमच्यातून जे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जे काही डिफिकल्टीज येत असेल तुम्ही ते आम्हाला संपर्क करू शकता आणि तिकडे प्रत्यक्ष जाऊन ते तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. त्याच्यानंतर आपला मागच्या वर्षीचा एक चांगला प्रोजेक्ट आमचा गुणगौरव सोहळा. 70% अबव जे मुलांना 10वीत मिळाला असेल त्यांना परत ते सोहम ट्युटोरियल्सला आपला एक मार्कशीटचा झेरॉक्स सबमिट करायचा आहे आणि 25 तारखेला पेंडुलकर हॉल येथे इव्हनिंगला हा गुणगौरव सोहळा होणार आहे. त्यात गिफ्ट्स आणि सर्टिफिकेट्स आणि वेगवेगळे प्रोग्राम आहेत. तिकडे 3 तासाचा प्रोग्राम आहे. खूप चांगला. मागच्या वर्षी पण आपण ते केला होता. तोही आपला एक प्रोजेक्ट आहे आणि आपण एक DTP शेअर करणारच आहोत. यू ऑल्सो ट्राय टू शेअर इट विथ युअर सिबलिंग्स अँड अदर्स. थर्ड इज आर रोटरी यूथ लीडरशिप अवॉर्ड. हा एक प्रोग्राम असतो लीडरशिप डेव्हलपमेंटसाठी. 1 डे वर्कशॉप असतो 9 to 4, मॉर्निंग 9 to 4. अगेन इट इज इन पेंडुलकर हॉल. 1 जूनला आहे. तर मॅक्सिमम लोकांना एक रिक्वेस्ट असेल की ते तुम्ही अटेंड करा. कारण आपण जसं सर आता सांगतीलच करिअरमध्ये लीडरशिप किती गरजेची आहे किंवा कॉन्फिडन्स वाईल टॉकिंग किंवा कॉन्फिडन्स वाईल डीलिंग विथ पीपल हा खूप गरजेचा आहे. आणि आता तर प्रायव्हेटायझेशन आल्यामुळे आपण नेहमी इंटरव्ह्यू सेशन असो किंवा जे आपले सेशन्स होतात, वर्कशॉप इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर तो रोटरी यूथ लीडरशिप अवॉर्ड आहे. त्यात सर्टिफिकेशन, ट्रॉफीज, वेगवेगळ्या ते ॲक्टिव्हिटीज पण आहेत. तर तुम्हाला एक आव्हान असेल की तुम्ही नक्की ते अटेंड करा. 10वी आणि 10वीच्या वरती त्या मुलांसाठी वी आर अरेंजिंग. तर हे पुढचे 3 प्रोजेक्ट्स मुलांसाठी आहे. त्यासाठी आपण ते अनाऊन्स केलेत आज. तर डेट तुम्ही विसरू नका. ऑनलाईन फॉर्मचा सेंटर चालूच आहे 11 to 4. 25 मेला गुणगौरव सोहळा आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त एक मार्कशीटचा झेरॉक्स, सोहम ट्युटोरियल्स नियर न्यू इंग्लिश हायस्कूल, त्याचा DTP पण आपण शेअर करू लगेच. ते तुम्ही तिकडे जाऊन तुम्ही प्रत्यक्ष ते फॉर्म भरून घेऊ शकता आणि ते मार्कशीट सबमिट केला की गुणगौरव सोहळ्याला तुम्हाला ते सर्टिफिकेट्स आणि गिफ्ट्स पण असतील. कारण खूप वेळ झालाय, मी पण जास्तच बोलेन मला भेटला तर. पण आय विल रिक्वेस्ट आता जे खरंच आलेत आणि ज्यांना ऐकायला आम्ही पण उत्सुक आहोत आणि तुम्ही पण आहात, आय विल रिक्वेस्ट किरण सर, आता तुम्हाला माईक हँडओव्हर करेन मी आणि मुलांचं जे काही कन्फ्युजन असेल किंवा जे काही असेल तुम्ही थोडासा सॉल्व करा त्यांचा. आय विल रेस्ट माय वर्ड्स हिअर अँड आय विल रिक्वेस्ट किरण सर टू प्लीज बी ऑन द नियर सेंटरला ठेवू का? ठीक आहे. येत आहे ऐकू येत आहे मित्र हो. आज रविवार असून सुद्धा तुम्ही चांगल्या संख्येने इथे कार्यक्रमासाठी आलात, याच्याबद्दल सुरुवातीलाच मी मनापासून तुमचे आभार मानतो. खरं आता असे कार्यक्रम होत नाहीत कारण 2014 साली डिजिटलायझेशन झालं. 2014ला देशात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. एक अत्यंत निस्वार्थी माणूस, ज्याला 1 रुपयाचा देखील मोह नाही, असा एक सच्चा कार्यकर्ता या देशाला पंतप्रधान म्हणून मिळाला. त्या नरेंद्र मोदी साहेबांचा शपथविधी मे महिन्यात 2014ला झाला. त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या, त्यात डिजिटलायझेशन ही गोष्ट केली. डिजिटलायझेशन, त्या डिजिटलायझेशनमुळे शाळा कॉलेजेसमधलं करप्शन जे होतं ते दूर झालं. एक वेळ होती रुईया रुपारेल सारख्या ठिकाणी किंवा सेंट झेवियर सारख्या ठिकाणी किंवा मेडिकल इंजिनिअरिंगला 3-3 दिवस पालक
शाळेत कॉलेजच्या बाहेर मेडिकल इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी, BA BCom BScच्या ॲडमिशनसाठी थांबायचे आणि वशिला लावायचे. आमदार खासदारपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांच्या चिठ्ठ्या आणायचे. ते अशा 2-3 पिढ्या स्वातंत्र्यानंतर गेल्या. पण 2014 पासून डिजिटलायझेशन झालं आणि डिजिटलायझेशन नंतर ऑनलाईन ॲडमिशन्स झाल्या. ऑनलाईन ॲडमिशन्स मी या संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो, कारण आत्ताच तुमच्या प्रेसिडेंट साहेबांनी ऑनलाईन ते फॉर्म भरण्याचा उपक्रम तुम्ही राबवला. हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे, अतिशय महत्त्वाचा. प्रत्येकाने त्याचा लाभ घ्या. अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे. ऑनलाईन एवढं महत्त्वाचं काही नाही, पण माझ्या वयाचे लोक ऑफलाईनच्या जगामध्ये शिकले. म्हणजे मला आनंद वाटतो सांगायला. आनंद वाटतो का दुःख वाटतं मला माहीत नाही, पण मला ऑनलाईन अजूनही काही येत नाही आणि मला कॉम्प्युटर येत नाही आणि मी मोबाईल वापरत नाही. तेव्हा तुम्हाला कोणी विचारलं की मोबाईल न वापरणारा माणूस तुम्ही बघितलाय का, तर सांगा आम्ही किरण जोगना बघितलाय म्हणून. त्याच्यावर वसंत सबनीसांची गोष्ट होती की शोले न बघितलेला माणूस. एक पत्रकार त्यांच्याकडे जातो की तुम्ही शोले बघितला नाही असं कळलं. ते म्हणाले हो, मग किती वेळला शोले बघितला नाही. ते म्हणाले असं कसं सांगणार. म्हणजे शोले किती वेळला बघितला हे जर सांगता येतं तर शोले किती वेळला बघितला नाही हे पण सांगता यायला पाहिजे. त्यातला गमतीचा भाग जर सोडला तर जमाना बदललाय, जमाना बदललाय, पण माइंडसेट तोच आहे. माइंडसेट तोच आहे. 60 साली लोक जे करायचे, 70 साली लोक करायचे, 80 साली लोक जे करायचे तेच 2025 साली लोक करताना दिसतात. कारण पालकांचा पण माइंडसेट तोच आहे आणि मुलांचा पण माइंडसेट तोच आहे. ज्या संस्थेने आज कार्यक्रम ठेवला त्यांचा मी मनापासून आभारी आहे, कारण त्यांनी विद्यार्थ्यांच्यासाठी काही चांगलं करण्याच्यासाठी हा कार्यक्रम ठेवलाय. तुमच्या चेहऱ्यावरून तुम्ही इतके गंभीर दिसताय की मला असं वाटतंय की इथे मुलं नाहीत तर त्यांचे सगळ्यांचे पालकच आहेत असं मला वाटतंय. पालक हा एक भयंकर प्रकार असतो. पालक नावाची एक भाजी असते आणि चुका नावाची देखील एक भाजी असते. तेव्हा पालक चुका करतात याचं मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. मुळात हा सगळा विषय काय आहे. मी 1 तास बोलणार आहे आणि 1 तासानंतर तुमचा निदान या हॉलमध्ये जितके भाग्यवान लोक या मंडळींनी बोलवलेले आहेत तर त्यांचा तरी बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला असेल. हे भाषण हे ऐकण्याचं नाही. तुम्हाला तुमच्या संस्थेने सगळं काही सांगितलं. नाश्त्याची सुंदर अरेंजमेंट माझे नवीन मित्र कर्नावट यांनी केली होती. त्यांना माझ्या बारीकपणाकडे बघून मी काही खात असेल असं का वाटलं हे मला माहीत नाही. खूप आग्रह करत होते बिचारे. ते मूळचे डोंबिवलीचे आहेत त्यामुळे ते करत असतील. मी डोंबिवलीला राहतो म्हणून असेल कदाचित. पण मित्र हो, मी तुम्हाला सांगेन की 1 तासानंतर तुमचा तरी बेरोजगारीचा प्रश्न सुटला असेल. तुम्हाला सगळं काही सांगितलंय, पण हे सांगितलंय की नाही माहीत नाही की वह्या पेन घेऊन या. जर वह्या पेन आणला असेल तर कृपया मी जे सांगतो ते जितकं फास्ट लिहिता येईल तेवढं फास्ट लिहून घ्या. त्याहूनही सोपं म्हणजे तुमचा मोबाईल काढा आणि भाषण रेकॉर्ड करा. भाषण रेकॉर्ड करा. दोनही नसेल तर 2006, 2007, 2008ला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे, तेव्हा युनायटेड राष्ट्रवादी होती, त्यांच्यातर्फे आणि शिवसेनेतर्फे म्हणजे युनायटेड शिवसेना तेव्हा होती, त्यांच्यातर्फे माझे महाराष्ट्राचे दौरे झाले. तेव्हा नाशिकपासून चंद्रपूरपर्यंत सर्वत्र ही भाषणं रेकॉर्ड झाली आणि यूट्यूबवरती किरण जोग टाईप करून ही भाषणं तुम्हाला दिसतील. तो मीच आहे का असं तुम्हाला वाटेल, कारण तेव्हा मला टक्कल वगैरे पडलेलं नव्हतं. गॉन केस आता अशी माझी अवस्था झाली आहे. तर 2006 ते 2008 पर्यंत ही भाषणं रेकॉर्ड झालेली आहेत. किरण जोग टाईप करून तुम्हाला ती ऐकता येतील. मित्र हो, हे भाषण ऐकल्यानंतर 60 मिनिटाच्या नंतर आपण प्रश्नोत्तर घेऊ आणि त्याच्यानंतर ॲटलिस्ट या हॉलमधल्या लोकांचा बेरोजगारीचा प्रश्न सुटला असेल. हा नेमका सगळा विषय काय आहे तर आपण 10वी आणि 12वी पास होतो आणि मग आपण आपल्या आईवडिलांना विचारतो मी कोणती करिअर निवडू. जोपर्यंत आईवडील अभ्यासक्रम म्हणून सांगतात तेव्हा नाक्यावरती उभं राहून चकाट्या पिटताना आईवडिलांची आठवण होत नाही. जेव्हा आईवडील अभ्यास कर म्हणून सांगतात तेव्हा लेटेस्ट गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडची चर्चा करताना आईवडिलांची आठवण होत नाही.
जेव्हा आई वडील अभ्यास कर म्हणून सांगतात तेव्हा एक्स बॉयफ्रेंडच्या लेटेस्ट गर्लफ्रेंडची किंवा एक्स गर्लफ्रेंडच्या लेटेस्ट बॉयफ्रेंडची खमंग हिट अँड हॉट चर्चा करताना आई वडिलांची आठवण होत नाही. किंवा आई वडील गावाला गेल्यावरती नको त्या चॅनलवर नको ते पिक्चर बघताना आणि ब्रिटनी स्पिअर्सचे नको ते व्हिडिओ बघताना आई वडिलांची आठवण होत नाही. मग आई वडिलांची आठवण कधी होते? आपण 10वी आणि 12वी पास होतो आणि आपण आपल्या आई वडिलांना विचारतो मी कोणती करिअर करू. याच्या एवढा चुकीचा आणि मूर्खपणाचा प्रश्न दुसरा कोणताही नाही. कारण त्यांनी 30-35 वर्षापूर्वी करिअर केलेली असते. मग ते सांगतात कॉमर्सला जा, आर्ट्सला जा, नाहीतर मेडिकल इंजिनिअरिंगला जा. जर मेडिकलला जायचं असेल तर रोटरीमध्ये बरेच जण डॉक्टर्स आहेत, त्यांचा सल्ला घे. इंजिनिअरिंगला जायचं असेल तर त्या नायर मॅडमनी एमटेक केलंय, त्यांचा सल्ला घे वगैरे असा काही काही सल्ला ते देतात. किंवा वशिला लाव, जर वशिला लागत नसेल तर श्रीधर पाटील किंवा वामन म्हात्रे साहेबांचा सल्ला घे, असा काहीतरी सल्ला ते देतात. या कशाचाही उपयोग होत नाही. भारतामध्ये अतिशय स्पष्ट शब्दामध्ये, आणि मी स्पष्ट बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहे, कुठेही जॉब नाहीत. कुठेही जॉब नाही. 5 वर्षांनी तुम्ही जॉब मार्केटमध्ये जाल तेव्हा घोर निराशा पदरी पडेल. कुठेही मित्र हो, दुर्दैवाने कुठेही जॉब नाहीत. देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशाची लोकसंख्या 35 कोटी होती. आता 140 कोटी लोकसंख्या आहे आणि देश तेवढाच आहे. देश तेवढाच आहे. काही भाग चीननी घेतला, पाकिस्ताननी घेतला, पण देश तेवढाच आहे आणि लोकसंख्या चौपट झाली आहे आणि जॉब मार्केटमध्ये प्रचंड गर्दी आहे. भारत नावाच्या या भयंकर देशामध्ये 1,80,00,000 लोक दरवर्षी जन्मतात. 1,80,00,000 एवढंच भाषणातलं वाक्य लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि 80,00,000 लोक मरतात. म्हणजे जास्ती मरावेत असं नाही. म्हणजे 1 कोटी लोक जॉब मार्केटमध्ये एक्स्ट्रा येतात. 1 कोटी लोक जॉब मार्केटमध्ये एक्स्ट्रा येतात. हा प्रॉब्लेम आहे. लालूला 11 मुलं आहेत स्वतःचीच. लालू राबडी प्रोडक्शन बरेच वर्ष सुरू होतं. भयंकर प्रकार आहे, भयंकर. तेव्हा हा देश म्हणजे काय आहे? हिटलरला विचारलं की हा भारत नावाचा देश काय? तो म्हणाला इट इज नॉट अ नेशन, इट इज अ पॉप्युलेशन. इट इज अ पॉप्युलेशन. मग सुभाष बाबू त्याला भेटले आणि त्याचा गैरसमज थोडा दूर झाला आणि पुढचा सगळा इतिहास ताजा आहे. त्याच्यावर सुभाष बाबूंच्यावरचं पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे. आज बोलण्यासारखं खूप आहे. जगातला करिअरचा पहिला एन्सायक्लोपीडिया मी लिहिला आणि त्याचा मला अभिमान आहे. जगातला करिअरचा पहिला एन्सायक्लोपीडिया तो 1300 पानांचा. तो 1300 पानांचा आहे. मुद्दामून मी तो घेऊन आलोय. आणि महाराष्ट्रामध्ये काही चांगले राजकारणी आहेत. त्याच्यामध्ये एक जयंत पाटील नावाचे ग्रस्त आहेत. जयंत पाटील ते राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. तर त्यांनी करिअरच्या वेगळ्या वाटा हे माझं पुस्तक प्रसिद्ध केलं आणि म्हैसकर फाउंडेशन डोंबिवलीनी प्रसिद्ध केलं. पहिल्या दिवशी 1,00,000 कॉपीज खपलेलं ते पुस्तक आहे. आज मी विषय घेतलाय तो वाचन आणि करिअरच्या वेगळ्या वाटा. मला असं झालंय की आता 45 मिनिटात किती बोलू आणि किती नको. तुम्ही करिअरच्या वाटा ऐकण्यासाठी आलेला नाही आहेत, तर तुम्ही यासाठी आलायत की निदान हा अर्धा 1 तास रविवारी दिल्यावरती ते IPL नावाच्या काहीतरी भयंकर मॅचेस चालू आहेत. IPL म्हणजे दिवसा खेळायचं, रात्री पण खेळायचं. IPL, बाप PL, पोरगा PL आणि पोरगी बी PL. IPL. त्या धर्मशाळेमध्ये मॅच ठेवली होती. बेशरम माणसं आहेत, बेशरम. धर्मशाळेमध्ये मॅच म्हणजे पाकिस्तान बरोबरचं युद्ध आहे आणि यांची धर्मशाळेत मॅच चालू होती. असा देश प्रगती करू शकतो का? माझ्या मनामध्ये शंका आहे. पण IPLची मॅच सोडून आपण इथे आलोय तर निदान 4 गोष्टी अशा कळतील की ज्याच्यामध्ये जॉब आहेत. आपण फक्त त्याचीच चर्चा करूया आणि जे वाचन आपण करूया ते एकत्र करूया आणि त्याचीच चर्चा करूया. मी तुम्हाला पुस्तकांची नावं सांगणार आहे. ती पुस्तकं ग्रंथसखा बदलापूर इथे उपलब्ध आहेत, डोंबिवलीत आहेत, कल्याणमध्ये आहेत, गिरगावमध्ये आहेत, ठाण्याला लक्ष्मी बुक डेपो नावाचं एक पुस्तकांचं चांगलं दुकान आहे तिथे उपलब्ध आहेत. नाहीतर कोणत्याही लायब्ररीमध्ये ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आयुष्य म्हणजे काय? आयुष्य म्हणजे वाचन.
त्याच्या पलीकडे काही नाही. आयुष्य म्हणजे रीळ बघणं नाही, शर्मिला टागोरची चर्चा करणं नाही, रेखाची चर्चा करणं नाही, हेमा मालिनीची, मुमताजची चर्चा करणं नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की हा माणूस काय नावं घेतोय, तुमच्या पद्धतीने बदलून घ्या. दीपिका वगैरे आमच्या वेळेला त्या होत्या, आता त्या आहेत. जमाना बदल गया आहे असं म्हणतात ना, तेव्हा ही गोष्ट खरी आहे. मग करिअरची निवड मुळात करायची कशी? तर घरामध्ये आरशासमोर उभं राहायचं, खोलीचं दार लावून घ्यायचं. नाहीतर आई वडील म्हणतील कालपर्यंत बरा होता, रोटरीच्या कार्यक्रमाला जाऊन आल्यापासून एकटाच आरशासमोर उभा राहून काय बोलतोय. तर खोलीचं दार लावून घ्यायचं आणि आरशामध्ये उभं राहून आपल्या स्ट्रेंथ आणि विकनेसची चर्चा करायची आणि मग करिअरची निवड करायची. त्याला सॉट ॲनालिसिस म्हणतात, SWOT, सॉट ॲनालिसिस. याच्यावर नीरज चोप्राचं भाषण आहे. नीरज चोप्रा जगातला सर्वोत्तम खेळाडू आणि PT उषा जिने 84 साली 4था नंबर ऑलिम्पिकमध्ये मिळवला. फॅसिलिटीज नव्हत्या पण ती 4थी आली. 1/शतांश सेकंदांनी तिचं ब्रॉन्झ मेडल हुकलं. त्यांची चांगली भाषणं आहेत. नीरज चोप्रा आणि PT उषा. जेनो काम तेनो थाय, बीजा करेसो गोते खाय असं म्हटलेलं आहे. प्रत्येकाने राजकारणात जाणं, प्रत्येकाने समाजकारणात जाणं, प्रत्येकाने इंजिनियर होणं, प्रत्येकाने डॉक्टर होणं हे शक्य नाही. आपली आवड जे असेल ती करिअर करणं आणि भरपूर वाचन करणं आणि एका क्षणी पैसे मिळवणं थांबवणं आणि आयुष्यामध्ये वाचनासारखा आनंदाचा उपभोग घेणं म्हणजे करिअर करणं. हे अतिशय सोपं आहे. याच्यावर काही पुस्तकं उपलब्ध नाहीत का? भरपूर आहेत. करिअरचं पहिलं पुस्तक आपले सगळ्यांचे आवडते लेखक पु ल देशपांडे यांनी लिहिलं. पुस्तकाचं नाव रवींद्रनाथ 3 व्याख्याने. लेखक पु ल देशपांडे. रवींद्रनाथ 3 व्याख्याने. रवींद्रनाथ टागोर जगातले सर्वोत्तम साहित्यिक, त्यांना नोबेल प्राइज मिळालं. त्यांनी रवींद्र सरोवरामध्ये बागेतल्या शाळा सुरू केल्या. आजही ती शाळा आहे रवींद्र सरोवर. तिथे कोर्सही आहे, MA विथ रवींद्र संगीत. MA विथ रवींद्र संगीत. ज्यांना कोणाला आर्ट्सला जायचं आहे त्यांनी MA विथ रवींद्र संगीत नावाचा कोर्स आहे, तो जरूर करायला हरकत नाही. MA विथ रवींद्र संगीत अतिशय उत्तम कोर्स आहे. पु ल देशपांडेंनी त्याच्यावरती पुस्तक लिहिलं. अतिशय चांगलं अशा स्वरूपाचं पुस्तक आहे. करिअरवरचं सगळ्यात चांगलं पुस्तक अरुण शेवते नावाच्या ग्रहस्थांनी लिहिलं. पुस्तकाचं नाव नापास मुलांचे प्रगती पुस्तक आणि नापास विद्यार्थ्यांची गोष्ट. नापास मुलांचे प्रगती पुस्तक आणि नापास विद्यार्थ्यांची गोष्ट. सुशील कुमार शिंदे कोर्टामध्ये पट्टेवाला होते. अनेकदा SSCला गोते खाल्ले. नंतर ते BA LLB झाले, आमदार झाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, राज्यपाल झाले, खासदार झाले, केंद्रात मंत्री झाले. अतिशय भीषण परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं, नापास झाले होते. अल्बर्ट आईन्स्टाईन संबंध जगाचा बुद्धीचा बादशाह नापास झाला होता. थॉमस अल्वा एडिसन नापास. सचिन तेंडुलकर 12वीला नापास. लता दीदी शाळेत गेल्या नाही. आशा भोसले 5 दिवस शाळेत गेल्या. हृदयनाथ मंगेशकर अपंगत्वामुळे एकही दिवस शाळेत जाऊ शकला नाही. आणि संबंध जगातला सगळ्यात ग्रेट माणूस बिल गेट्स हा ड्रॉपआउट होता. आता कृपा करून घरी जाऊन असं सांगू नका की किरण जोग आले होते, त्यांनी सांगितलंय की कमी गुण मिळाले तर उत्तम, नापास झालो तर त्याहून उत्तम. ज्या अर्थी मी नापास झालोय त्या अर्थी पुढच्या वर्षी गुणगौरव समारंभात माझा सत्कार नक्की. असं काही घरी जाऊन सांगू नका. मला असं म्हणायचं नाही प्रत्येकाला 100% मार्क मिळत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पण मी नक्की सांगतो की कमी गुण मिळणं हे पाप नाही. कमी गुण मिळणं हे पाप नाही. विन्स्टन चर्चिल कमी गुण मिळाले ते, तो युद्ध वार्ताहर होता. युद्ध वार्ताहर. मी अतिशय वेगाने पुस्तकांची नावं सांगणार आहे. ती पुस्तकच तुम्हाला करिअर सांगते. करिअर असं आयतं सांगण्यासाठी मी आलेलो नाही. ते गुगलवरती 620 करिअरची नावं मीच टाकली आहेत आणि या पुस्तकामध्येही आहेत. ही पुस्तकं आता उपलब्ध नाहीत. नाही तर तुम्हाला वाटेल मार्केटिंग करतोय की काय. ही पुस्तकं उपलब्ध नाही आहेत, कुठेही नाही आहेत. पण गुगलवरती करिअरची नावं आहेत. टोटल 820 करिअर आहेत. 350 विषयांमध्ये कॉमर्सचं शिक्षण घेता येतं. 350 विषयात 110 विषयात
MSc करता येतं 110 विषयात, 150 विषयात BA करता येतं, 150 विषयात BA करता येतं, 22 तऱ्हेनी मेडिकलला जाता येतं आणि 55 तऱ्हेनी इंजिनिअरिंगला जाता येतं, 55 तऱ्हेनी इंजिनिअरिंगला जाता येतं. सुखी कोण, त्याच्या आधी दुःखी कोण याचा आपण विचार करूया. सुखी कोण, त्याच्या आधी दुःखी कोण याचा विचार करूया. जे लोक कुठल्या तरी भयंकर आशेनी किंवा आई वडिलांनी सांगितलं किंवा काका काकू नावाच्या भयंकर लोकांनी सांगितलं किंवा घरी आलेल्या पाहुण्यांनी सांगितलं किंवा नातेवाईकांनी सांगितलं, मी त्यांना नातेवाईट असं पण म्हणतो. जेव्हा आपल्याला पैशाची गरज लागते तेव्हा मोबाईल स्विच ऑफ येतो, त्यांना मी नातेवाईट असं म्हणतो. त्यांनी सांगितलं. म्हणून जे लोक मेडिकल इंजिनिअरिंगला जातात ते आयुष्यभर दुःखी राहतात, आयुष्यभर दुःखी. मग सुखी कोण? कॉमर्सला जे लोक जातात ते सुखी. अगदी सोपं आहे. ते गेल्या जन्मी काहीतरी पुण्य करतात, कॉमर्सला जातात आणि यू 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 प्रगती करत राहतात, ते सुखी. त्याच्यावरती पुस्तक आहे नापास मुलांची गोष्ट, लेखक अरुण शेवते. फक्त एवढं एकच पुस्तक वाचलं तरी आयुष्याचं भलं आहे. नापास मुलांची गोष्ट आणि नापास विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक आणि रवींद्रनाथ 3 व्याख्याने आणि संपूर्ण जगात चांगली करिअर कोणी केली, संपूर्ण जगात सगळ्यात चांगली करिअर कोणी केली, तेही पुस्तक मराठीमध्ये. आपण किती भाग्यवान आहोत, आपण किती भाग्यवान आहोत. कुसुमाग्रज मराठीतले, तुकाराम मराठीतले, रामदास मराठीतले, माऊली संत माऊली ज्ञानेश्वर मराठीतले आणि त्यांचे ग्रंथ आपल्या वाचनात आहेत. पण जगातलं सर्वोत्तम करिअर ज्यांनी केली ते पुस्तक मराठीत आहे. लेखिका वीणा गवाणकर. पुस्तकाचं नाव एक होता कारभार, एक होता कारभार. हे पुस्तक विकत घ्या कृपा करून. ही कारभारला दिलेली मानवंदना ठरेल. एक होता कारभार. भारतामध्ये कोणी शेड्यूल्ड कास्ट असेल, शेड्यूल्ड ट्राईब असेल तर त्याला शाळा कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो, प्रवेश नाकारला जात नाही. पण कारवर निग्रो होता, निग्रो म्हणजे आपल्याकडचा दलित, कारवर निग्रो होता. अमेरिका आपल्याला हसते. ट्रम्प तर संबंध दिवस वेड्यासारखी भाषणं करत फिरतोय. अमेरिका आपल्याला हसते की काय तुमचा देश, तुमच्या देशामध्ये एवढी महागाई आहे, भ्रष्टाचार आहे. पण त्यांना कोणी हसायचं? 200 वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये निग्रोना शिक्षण नव्हतं. अरे मित्र हो, अमेरिका कशाला, ब्रिटनमध्ये 100 वर्षांपूर्वी मुलींना मतदानाचा अधिकार नव्हता. त्यांचा करावा तेवढा निषेध कमी आहे. जगामध्ये एकच देश आहे ज्यांनी 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर महिलांना मतदानाचा अधिकार दिला आणि तो देश म्हणजे भारत. त्या देशाचे आपण नागरिक आहोत याचा आपल्याला अभिमान वाटतो. एक होता कारवर. मग कारवर शिकला पण शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली नाही. ऊर भरून येतो कारवरबद्दल बोलताना. जॉर्ज वॉशिंग्टन कारवर. मग तो बघत बघत शिकला, सर्व ठिकाणी त्यांनी अप्लाय केला. गुणगौरव तेव्हा समारंभ नव्हता. त्याच्या नशिबामध्ये बिचाराचं काहीच नव्हतं. त्याच्या नशिबामध्ये गरिबी होती. त्यांनी 6000च्या वरती शोध लावले. संबंध जगातला तो बेस्ट सायंटिस्ट ठरला. ही वस्तुस्थिती आहे. संबंध जगातला बेस्ट सायंटिस्ट ठरला. अल्बर्ट आइन्स्टाईनला विचारलं पुढच्या जन्मी तुला कोण व्हायला आवडेल? तो म्हणाला मला माहीत नाही पुढचा जन्म आहे का नाही, पण पुढचा जन्म असेल तर मला कारवर व्हायला आवडेल. लेखिका वीणा गवाणकर. जॉर्ज वॉशिंग्टन कारवर. हे अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. हे वाचा पुस्तक. ही फक्त सांगण्यासाठी नाही, ही पुस्तकं वाचण्यासाठी आहे. मग मुळात करिअरची निवड करायची कशी? तर घरामध्ये आरशासमोर उभं राहायचं, आपले स्ट्रेंथ एके ठिकाणी लिहायचे, विकनेसेस एके ठिकाणी लिहायचे आणि स्ट्रेंथवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आणि मग करिअरची निवड करायची. कृपा करून मित्रमैत्रिणी नावाचे भयंकर प्रकार असतो त्या लोकांना काहीही विचारू नका. त्यांना त्यांची करिअर त्यांना करू दे, त्यांची करिअर त्यांना करू दे. आणि जे सल्ला देणारे लोक असतात, सल्ला देणारे स्वतंत्र इंटेलेक्च्युअल, सेल्फ डिक्लेअर इंटेलेक्च्युअल्स, त्यांनाही काही विचारू नका. स्वतः ठरवा काय करायचे, स्वतः ठरवा. याच्यावरती शिरीष केणेकर आणि द्वारकानाथ संस्गिरींची पुस्तकं आहेत. काहींना स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट असेल त्यांना देशातले सर्वोत्तम स्पोर्ट्स स्कोरर, कॉमेंटेटर नाही स्कोरर, मॅच चालू असताना ज्यांनी स्कोरिंगचं काम केलं आणि संबंध जगात ते लोकप्रिय झाले, ते चक्क शिवाजी पार्कला राहणारे मराठी ग्रस्त होते. आता ते हयात नाहीत. त्यांचं नाव वासू परांजपे, ज्यांनी सचिन तेंडुलकरला पुढे आणलं. वासू परांजपे.
त्यांचीही पुस्तकं आहेत. आणि द्वारकानाथ सन्सगिरींची तर अनेक पुस्तकं आहेत, अनेक पुस्तक. माइंडसेट कसा ठेवायचा, आज आमच्या नवीन मित्राशी कर्नावटची मी बोलत होतो, तर तो माइंडसेटचा अभ्यास करतोय, मला अतिशय आनंद वाटला. तर माइंडसेट कसा ठेवायचा याच्यावर डॉक्टर राजेंद्र बर्वे आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी यांची पुस्तकं आहेत. डॉक्टर राजेंद्र बर्वे आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी यांची पुस्तकं आहेत. अतिशय उत्तम पुस्तकं आहेत. महाराष्ट्रात सगळ्यात चांगली करिअर कोणी केली? अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, पण त्याहून महत्त्वाचं वाचन कोणी केलं तर डॉक्टर श्रीकांत जिचकार नावाच्या माणसाने केलं. ते महाराष्ट्रात मंत्री होते. रोज ते 19 तास वाचन करायचे, 19 तास. ते बस स्टॉपवरती उभे असायचे तेव्हाही वाचन करायचे. त्यांची कीर्ती हळूहळू राजीव गांधींपर्यंत पोहोचली. त्यांना आमदार पदाचं तिकीट दिलं गेलं. ते आमदार झाले, नंतर ते मंत्री झाले. लोकसभा निवडणुका 99 आणि 2004ला ते हारले. तेव्हा BJPची लाट होती, तेव्हा ते निवडणूक हारले. त्यांनी काय काय केलं? त्यांनी CA केलं, त्यांनी CS केलं, त्यांनी ICWA केलं. ते डॉक्टर झाले, ते इंजिनियर झाले, ते BA BCom BSc झाले. एकही मिनिट ते वेळ घालवायचे नाहीत. हे जगातले सगळ्यात चांगले वाचन करणारे 28 डिग्र्या घेतलेले डॉक्टर श्रीकांत जिचकार. आणि त्याहून चांगलं वाचन ज्यांनी देशाला घटना दिली, ज्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे हा महाराष्ट्र देशामध्ये ओळखला जातो, हा देश संबंध जगामध्ये ओळखला जातो. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 6 वर्षाची PhD 1.5 वर्षामध्ये पूर्ण केली. त्यांनी उत्तम वाचन केलं. त्यांची पुस्तकं उपलब्ध आहेत. आणखीन एका ग्रहस्थानी जे आता हयात आहेत, तुम्ही ज्यांना भेटू शकता, ज्यांचा ईमेल ॲड्रेस त्यांच्या पुस्तकामध्ये आहे. आज त्यांचं 70-75 वय आहे. संबंध जगात 4 हुशार माणसं समजली जातात. एक नारायण मूर्ती, एक सुधा मूर्ती, एक बिल गेट्स, आणि आता मी जे चौथं नाव सांगतो ते मराठी गृहस्थ आहेत, हयात आहेत. त्यांनी 30 पुस्तकं लिहिली. ते दिव्याला राहायचे. काही काळ ते धारावी झोपडपट्टीत राहायचे, काही काळ धारावी झोपडपट्टीत राहायचे. ते सकाळी उठल्यापासून काय करायचं? ते सकाळी उठल्यापासून दारू प्यायचे. 3-4 बाटल्यांनंतर मित्रांबरोबर पैज लावून त्यांची प्यायला सुरुवात व्हायची. ते सोलापूरला हरिभाई देवकरण शाळेत होते. ते 11वी पर्यंत त्यांचा एकही गुण गेला नाही. मग हाफ पॅन्ट घालून ते मुंबईत आले. कांजून बारगून पैसे नव्हते खिशात, 5 रुपयेही नव्हते. ते IIT पर्यंत गेले चालत. तेव्हा त्यांना माहीत नव्हतं की IIT मध्ये ॲडमिशन 11वी मध्ये जे पहिले येतात त्यांना मिळते. मग त्यांनी IIT पूर्ण केलं आणि नंतर त्यांना व्यसन लागलं. आणि पुढे काय झालं याच्यावरती अप्रतिम पुस्तक त्यांनी लिहिलंय. त्यांचं नाव अच्युत गोडबोले. अच्युत गोडबोले. नंतर मग त्यांनी हळूहळू व्यसन सोडवलं, सुटलं आणि ते लस्सी घ्यायला लागले आणि त्यांच्या आयुष्यात फरक पडला. आणि सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक मराठीतलं बोर्डरूम त्यांनी लिहिलं, बोर्डरूम. नंतर मग त्यांची कीर्ती ऐकून बिल गेट्सनी त्यांना बोलवून घेतलं. बिल गेट्सचे ते पार्टनर झाले. त्यांनी 30 पुस्तकं लिहिली. तुम्ही नुसती तेवढीच पुस्तकं आणलीत म्हणजे ज्यांना कॉमर्समध्ये करिअर करायचे त्यांनी बोर्डरूम आणा, ज्यांनी संगीतामध्ये करिअर करायचे त्यांनी नाद ब्रह्म म्हणून पुस्तक आणा, आणि ज्यांना गणितात करिअर करायचे, गणितात भयंकर विषय, गणित हॉरिबल विषय, ज्यांना गणितात करिअर करायचे त्यांनी गणिती नावाचं त्यांचं पुस्तक आणा. मी सायन्सवर टीका करतो असं अजिबात नाही, पण सायन्स मला कळलेलं नाही त्याच्यामुळे मला सायन्सच्या मुलांचा चक्क हेवा वाटतो, भयंकर. ते पुस्तकं घेऊन संबंध दिवस काय करतात मला आज तागायत कळलेलं नाही. तसं तर मला अकाउंट्सही कळलं नाही, पण तो स्वतंत्र न बोलण्याचा विषय असो. पण अच्युत गोडबोलेंनी उत्तम पुस्तकं लिहिली आणि त्यांचं जगभर गाजलेलं पुस्तक कॉम्प्युटर, जगभर गाजलेलं पुस्तक. आणि आत्ता या आठवड्यात ठाण्यामध्ये त्यांची व्याख्यानमाला सुरू आहे. खरं म्हणजे तुम्ही मंडळींनी त्यांना एकदा बोलवलं पाहिजे. तर AI वरती व्याख्यानमाला सुरू आहे ठाण्यामध्ये, AI वरती व्याख्यानमाला सुरू आहे. नंतर मग त्यांचे ड्रिंक्स सुटले, सिगरेट पिणं सुटलं आणि संबंध जगभर आज त्यांची लेक्चर्स असतात. त्यांचा शेवटचा पगार, इथे आपण सगळे जमलोत, आपला सगळा पैसा मिळून जो असेल तो त्यांचा शेवटचा महिन्याचा पगार होता. नंतर त्यांनी अर्ली रिटायरमेंट घेतली आणि 30 पुस्तकं लिहिली. त्यांनी किती विषयांवर लिहिलं
त्यांनी इंग्रजी साहित्यावर लिहिलं, मराठी साहित्यावरती लिहिलं आणि मुख्य म्हणजे त्यांनी सुलभा पिशवीकर या त्यांच्या बहिणीबरोबर नादब ब्रह्मसारखं अजरामर पुस्तक लिहिलं. नादब ब्रह्म, ज्यांना संगीतामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी नादब ब्रह्म पुस्तक जरूर वाचा. आणि कॉम्प्युटरचे ते बादशाह समजले जातात. कॉम्प्युटर हा एक अतिशय महत्त्वाचा विषय, बादशाह समजले जातात. या पिढीला दुर्दैवाने AI इतकं वेगाने आपल्या देशात येत आहे, जगभर येत आहे. प्लीज हे आजचं व्याख्यान प्लीज सिरियसली घ्या. AIचं अतिक्रमण इतकं आहे की जॉब नाहीत. त्यामुळे तुम्हाला दोनच रस्ते राहतात, एक स्टार्टअप सुरू करणं नाहीतर AI मध्ये पडणं. मी हे खूप जबाबदारीने सांगतोय. आणि AIची मध्ये 10 सेकंदामध्ये तुम्हाला करोडो पानांची माहिती मिळते. गुगलचा बापाचा बाप आहे. तेव्हा AIचा अभ्यास तुम्ही आत्ताच करा आणि अजिबात अवघड नाही. AI प्लॅटफॉर्म्स आहेत. गुगलचा AI प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे. गुगलचा AI प्लॅटफॉर्म चांगला आहे. आणि हा AI वापरणं किंवा स्टार्टअप सुरू करणं हा अतिशय, दार लावून घ्या, स्टार्टअप चालू करणं हा एक अतिशय चांगला रस्ता आहे. जी मुलं कॉमर्सला असतील किंवा आर्ट्सला असतील किंवा ज्यांना डान्समध्ये वगैरे जायचं असेल त्यांनी सुद्धा AIची माहिती घ्यायला पाहिजे. AI तुमचं आयुष्य बदलतोय, ॲक्च्युली बदलून टाकलेलं आहे. AI प्लॅटफॉर्म बदलतोय. आणखीन एक पुस्तक, जो देश 53 मुस्लिम देशांशी गेली 1500 वर्ष लढतोय, त्या इस्रायलबद्दलचं पुस्तक, इस्रायल छळाकडून बळाकडे, लेखक ना. पालकर. इस्रायल छळाकडून बळाकडे, छोटासा आहे, तुमच्या बदलापूर एवढा देश आहे, पण 56 मुस्लिम देशांशी लढतोय. इस्रायल छळाकडून बळाकडे. ही पुस्तकं जरी वाचलीत तरी तुम्ही चांगलं करिअर करू शकतात. आणि करिअर करण्यासाठी शारीरिक श्रमांची, व्यायामाची वगैरे गरज नाही. शारीरिक श्रमांची, व्यायामाची नाही. करिअर करण्यासाठी एकाच गोष्टीचं गरज आहे, ते म्हणजे तुमचा माइंडसेट चांगला पाहिजे. तुमचं मन स्थिर पाहिजे, मन अतिशय स्थिर पाहिजे. त्याच्यावर डॉक्टर आनंद नाडकर्णींची अतिशय उत्तम पुस्तकं आहेत किंवा डॉक्टर नंदू मुलमुले यांचे अतिशय उत्तम पॉडकास्ट आहेत. डॉक्टर नंदू मुलमुले यांचे अतिशय उत्तम पॉडकास्ट आहेत. हेही वाचून तुम्ही चांगली करिअर करू शकाल. मला फोन येतात. पूर्वी मी करिअर काउन्सिलिंग करायचो तर मला फोन येतात. रिटायरमेंट घेतल्यानंतर म्हटलं जरा दुपारी आराम करावा, तर नेमका दुपारी फोन वाजतो. नंबरवरून कळतं की तो कुठला तरी पश्चिम उपनगरातला फोन आहे. म्हटलं बोला. त्या मॅडम कोणीतरी बोलत असतात की काय आहे ना, की आम्ही काउन्सिलिंगला येणार आहोत. म्हटलं हो, तुमची तारीख मला माहिती आहे, मी नोंद करून ठेवली आहे. म्हणे काय आहे, माझी मुलगी 10वी झाली आहे. म्हटलं तुमच्या आवाजावरून लक्षात आलं. म्हणे कशावरून? म्हटलं तुमच्या आवाजातच टेन्शन आहे. ज्यांची मुलं 10वी 12वीला असतात त्या पालकांच्या आवाजात टेन्शन असतं. ती मुलं थंडा कूल असतात. आई वडीलच चिंता करत असतात. मग म्हणे काय आहे? अहो माझ्या मुलीला सांगा आल्यावरती तुमच्याकडे की डॉक्टर हो नाहीतर इंजिनियर हो. अहो आमचा दीर तो डॉक्टर आहे ना, आणि माझ्या भावाची बायको ती इंजिनियर आहे. अहो जळलं मेलं आमच्या मुलीचं लक्षण. तिला डान्समध्ये करिअर करायची. अशी कुठे कधी करिअर असते का? ती बाई मलाच लेक्चर द्यायला लागते. तर 4 दिवसांनी आम्ही जेव्हा येणार आहोत तेव्हा सांगा की डान्समध्ये जाऊ नको, डॉक्टर हो किंवा इंजिनियर हो. मी नाईलाजानी हो म्हणून फोन खाली ठेवतो. अज्ञानात किती सुख असतं नाही. 4 दिवसापूर्वी त्या बाईच्या मुलीचा मला फोन आलेला असतो. ती म्हणते माझी आई मंद आहे, तिला काहीच कळत नाही आणि बापाला अजिबातच काही कळत नाही. मला अजिबात मेडिकलला जायचं नाही, मला इंजिनियर अजिबात व्हायचं नाही. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि मायक्रोबायोलॉजीत मला 100पैकी 0च्या वरती मार्क कधी मिळाले नाहीत. मी आईवडिलांना स्वतःच्या तालावरती नाचवते आणि शाळेत शिक्षकांना नाचवते. तेव्हा मला डान्समध्ये करिअर करायची आहे. सांगा माझ्या आईवडिलांना की हिला डान्समध्ये जाऊ दे म्हणून. पूर्वी मला वाटायचं करिअर सांगणं म्हणजे हा एक सिरियस भाग आहे. आता मला कळलं की याच्यामध्ये भरपूर विनोद भरलेला आहे म्हणून. पण मुलाला त्यांची करिअर स्वतः करू दे. घरामध्ये आमच्या माणसं येतात, ते तुम्हीच का किरण चोक? माझ्या प्रकृतीकडे बघून त्यांना मीच तो कोणीतरी असेल असं वाटत नाही. ते सांगतात की आमच्या मुलाला सांगा काय अभ्यास करत नाही हो. म्हटलं किती मार्क पडतात त्याला? म्हणे 80% पडतात.
म्हटलं तुम्हाला किती पडले होते? नाही नाही ते जाऊ दे ना. म्हटलं जुनी प्रगती पुस्तकं आहेत का घरात? आजी आजोबांना विचारू का तुमच्या? तर म्हणतात की 80% मार्क पडतात, पण कॉम्पिटिशन किती वाढली आहे ना. कॉम्पिटिशन वाढले एवढं बरोबर आहे. म्हटलं मग काउन्सिलिंग कोणाचं करायचंय, मुलांचं का तुमचं करायचं? नाही म्हणे आमच्या मुलाला सांगा. काय सांगू? म्हणे अभ्यास करायला सांगा. म्हटलं मी जन्मात केला नाही तर मी तुमच्या मुलाला कसं सांगू अभ्यास करायला? मित्र हो, असं आहे की अभ्यासाचा मी खूप जबाबदारीने सांगतो आणि करिअरचा काहीही संबंध नाही. करिअरचा संबंध हा फक्त कॉमन सेन्सची आहे, विच इज मोस्ट अनलाइकली इन द वर्ल्ड. कॉमन सेन्स हा अतिशय अनलाइकली आहे, विच इज नॉट देअर. कॉमन सेन्स अजिबात नाही. त्याने अतिशय उत्तम करिअर मार्केटिंगमध्ये केल्याची अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहेत. महात्मा गांधींनी राजकारणामध्ये संबंध आयुष्य घालवलं, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मदत केली, पण ते आफ्रिकेमध्ये डब्यातून त्यांना बाहेर काढलं होतं. सुभाष बाबूजी IASचा जॉब सोडला. लक्षात ठेवा, म्हणजे अभ्यास करायचा नाही असं नाही, अभ्यास जरूर करा, पण अभ्यास आणि करिअर यांचा खरोखरच काहीही संबंध नाही. तेव्हा इतका मी डिटेलमध्ये करिअरची निवड कशी करायची हे सांगितलं, कारण भ्रामक कल्पना असतात, भ्रामक कल्पना. आता आपण थोडं वेगाने सर्वोत्तम करिअर कोणती? आत्ताची सर्वोत्तम करिअर म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी. नॅनो टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी ही जगातली आत्ताची सर्वोत्तम करिअर आहे. कधी नव्हे ते 22 वर्षांपूर्वी या देशाला एक चांगले राष्ट्रपती मिळाले. ते वैज्ञानिक राष्ट्रपती होते. त्यांचं नाव APJ अब्दुल कलाम, वैज्ञानिक राष्ट्रपती होते. त्याला सहन नाही झालं, तेव्हा ते राष्ट्रपती झाले, तेव्हा अटलजींचं सरकार होतं, त्यांना सहन नाही झालं की नॅनो टेक्नॉलॉजीत आपला देश मागे. मग पाकिस्ताननी नॅनो रणगाडे तयार केले तर काय करायचं? चीननी नॅनो विमानं तयार केली तर काय करायचं? एका सुईच्या टोकावरती 1 कोटी नॅनो मावतात. नॅनो टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी. म्हणून त्या भल्या माणसानी राष्ट्रपती भवनामध्ये 76 खोल्यांमध्ये एका सकाळी त्या मंत्र्यांचं दुर्दैव, APJ अब्दुल कलामांचं अधिक दुर्दैव, 2 मंत्र्यांना नाश्ता करायला बोलवलं आणि त्यांना दे 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 ते मोठे सायंटिस्ट प्राध्यापक त्यांनी लेक्चर दिलं की नॅनो टेक्नॉलॉजीत काहीतरी केलं पाहिजे भारताने वगैरे. ते मंत्री असे मख्खपणे त्यांच्याकडे बघत ऐकत होते आणि मग म्हणाले की आता तुम्हाला काही विचारायचं तर विचारा. आणि मग त्या मंत्र्यांनी एक प्रश्न विचारला, सर आम्ही तुमचं आता पाऊण तास बोलणं ऐकलं, आम्हाला सांगा की नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे काय? हा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम आहे. कोणीतरी नगरसेवक होतो, 4थी नापास, मग तोच आमदार होतो, तोच खासदार होतो आणि डायरेक्ट शिक्षण मंत्री म्हणून तो मंत्रालयामध्ये येतो. दीड दमडीचे असतात राजकारणी, दीड दमडीचे. माझ्या समोर जी हुशार मुलं बसली आहेत त्यांच्या पायाची सुद्धा उभी न राहण्याची लेवल असणारे लोक 2 ठिकाणी असतात. एकतर ते बिल्डर असतात, नाहीतर राजकारणी असतात, नाहीतर दोन्ही असतात. बिल्डर आणि राजकारणी हा देश लुटतायत ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. ही अतिशय खरी गोष्ट आहे. तेव्हा APJ अब्दुल कलामांची काय अवस्था झाली असेल तुम्ही विचार करा. पण APJ अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती झाले, हीच मुळात खूप चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे थोडी आशा आहे की देश प्रगती करेल. 88% करप्शन आहे. 88% करप्शन असलेला देश प्रगती करू शकेल की नाही हा प्रश्न आहे. 2 नंबरची चांगली करिअर कोणती? MSc मायक्रोबायोलॉजी. MSc मायक्रोबायोलॉजी अतिशय उत्तम करिअर आहे. मी अतिशय वेगाने सांगत जातो. 3 नंबरची चांगली करिअर कोणती? MSc बॉटनी. 4 नंबरची MSc एन्व्हायरमेंट. MSc एन्व्हायरमेंट. 5 नंबर MSc TB. लोकांना वाटतं मेडिकलला ॲडमिशन मिळाली नाही म्हणजे आभाळ कोसळलं आणि दिराच्या मुलाला मिळाली, जावेच्या मुलीला मिळाली, नंडेच्या मुलीला तर सोनं नाणं सगळं मिळालं, पण आपल्या मुलाला मिळालं नाही. आपल्या मुलाचं कसं होणार? काही होणार नाही. MSc TB करणं म्हणजे डॉक्टर होणं, अगदी सोपं आहे. MSc TB, MSc ऑन्कॉलॉजी. MSc ऑन्कॉलॉजी 12वी नंतर 5 वर्ष. MSc ऑन्कॉलॉजी, MSc TB, MSc ऑन्कॉलॉजी. MSc विथ वुमन स्टडीज. MSc विथ वुमन स्टडीज अतिशय उत्तम करिअर आहे. महिलांचा अभ्यास अतिशय उत्तम करिअर आहे. त्याच्यानंतर MSc बायोटेक्नॉलॉजी.
बायोटेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, EXTC, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. मग 22 तऱ्हेनी मेडिकलला जाता येतं, 22 तऱ्हेनी मेडिकल, 55 तऱ्हेनी इंजिनिअरिंगला जाता येतं. प्रत्येकाला IITला ॲडमिशन मिळेल असं नाही, पण तुम्हाला परीक्षा द्यायला हरकत नाही. मग IITला मिळाली नाही तर NITला मिळेल, NIT नागपूर किंवा NIT सुरतकर इथे ॲडमिशन मिळेल. ज्याला चित्रकलेमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना अहमदाबादला पलाडी म्हणून एरिया आहे, पलाडी, मोदी साहेबांचा अतिशय आवडता एरिया, पलाडी एरिया. त्या पलाडीमध्ये NID म्हणून कॉलेज आहे, NID. ज्यांना चित्रकलेमध्ये आणि डिझायनिंगमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना जगातलं सर्वोत्तम कॉलेज हे भारतात आहे, NID, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग. आणि त्याहून चांगलं कॉलेज रवींद्र नाट्य मंदिरासमोर प्रभादेवीला आहे, रवींद्र नाट्य मंदिरासमोर रचना संसद. ज्यांना चित्रकला आणि डिझायनिंगमध्ये इंटरेस्ट आहे, रचना संसद. मे महिना आहे, मे महिन्यात 29 तारीख तर येणारच आहे. 29 मे 1953ला शेर्पा तेनसिंग आणि एडमंड हिलरी यांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं. ज्यांना गिर्यारोहणामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना 4 कॉलेजेस आहेत, एक मसुरीला आहे, एक दार्जिलिंगला आहे, एक जम्मूला आहे आणि एक श्रीनगरला आहे. जम्मू, श्रीनगर, मसुरी आणि दार्जिलिंग. ज्यांना गिर्यारोहणामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी निनाद बेडेकरांचे लेख वाचा. निनाद बेडेकर, ब.म. पुरंदरे आणि गोनी दांडेकर. गोनी दांडेकर आणि ब.म. पुरंदरेंचे महाराष्ट्रावरती उपकार आहेत. ते 800 वेळेला रायगड आणि राजगडावरती गेले, हे सत्य आहे. 800 वेळेला गेले, पावसात गेले. त्यांना विचारलं, आप्पा तुम्हाला त्रास नाही का होत? धोतर जॅकेट असं घालून ते जायचे. ही 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. राजा शिवछत्रपती सारखं पुस्तक त्यांनी लिहिलं किंवा कुण्या एकाची भ्रमणगाथा गोनी दांडेकरांनी लिहिलं. ते म्हणाले तुम्हाला भीती नाही का वाटत? मध्यरात्री तुम्ही राजगड आणि रायगडावरती पावसात जाता, पडेल याची भीती वाटत नाही का? ते म्हणे कसा पडेल, आम्ही कसे पडू? छत्रपती शिवाजी महाराजांचं मार्गदर्शन अजूनही त्या ठिकाणी आहे, याची आम्ही अनुभूती घेतलेली आहे, आम्ही कसे पडू? हे त्यांचं वाक्य प्रचंड गाजलं. अप्पा दांडेकर म्हणजे गोनी दांडेकर आणि ब.म. पुरंदरे यांचे राजा शिवछत्रपती आणि कुण्या एकाची भ्रमणगाथा हे पुस्तक. मी सायन्सवर टीका नाही करत, थोडं सायन्सबद्दल बोललं पाहिजे, कारण सगळ्यात जास्ती प्रश्न सायन्सबद्दल बोलतात. करिअरचं बेसिक पुस्तक जगात कोणी लिहिलं? करिअरचं बेसिक पुस्तक. भाषणातला एवढाच भाग लक्षात ठेवला तरी चालेल, असं करत करत सगळाच भाग लक्षात ठेवला तरी चालेल, असं मगासपासून मी सांगतो. तर जगातलं करिअरचं पहिलं पुस्तक डॅनियल गोलमन नावाच्या माणसाने, डॅनियल गोलमन. तो अल्बर्ट एलिसचा विद्यार्थी होता. डॅनियल गोलमन 1960 मध्ये अल्बर्ट एलिस यांनी उत्तम पुस्तक लिहिलं, उत्तम अभ्यास केला. त्याचा विद्यार्थी डॅनियल गोलमन. डॅनियल गोलमनला असं वाटलं की अल्बर्ट एलिस तर कधी ना कधीतरी वर जाणार, पण तो लिखाण काहीच करत नाहीये. तेव्हा डॅनियल गोलमननी पुस्तक लिहिलं EQ वर्सेस IQ आणि सोशल इंटेलिजन्स. EQ वर्सेस IQ आणि सोशल इंटेलिजन्स. हे पुस्तक विकत घेऊन वाचा, हे पुस्तक विकत घेऊन वाचा. समजून घ्या मी काय सांगतो, समजून घ्या. एका मिनिटात तुम्हाला करिअर हा विषय कळेल, समजून घ्या. समजा काही लोक आर्ट्सला जातात, काही कॉमर्सला जातात आणि काही सायन्सला जातात, काही मेडिकलला जातात आणि काही इंजिनिअरिंग आणि काहीच करत नाही. तर 5 कॅटेगरी झाल्या. काहीच न करणं, कॉमर्सला जाणं, आर्ट्सला जाणं, सायन्सला जाणं, मेडिकल इंजिनिअरिंगला जाणं, या 5-6 वाटा झाल्या. 1000 लोकसंख्या आहे, 1000. त्याच्यात या 5-6 वाटांमध्ये किती जण असतील? खूप सोपं आहे, 200 जण असतील असं धरा. 200 कॉमर्स, 200 सायन्स वगैरे. अल्बर्ट एलिसने अभ्यास केला, मेंदूचा अभ्यास करणारा जगातला पहिला सायंटिस्ट. दुसरे आपले अच्युत गोडबोले, मेंदूचा अभ्यास करणारा जगातला पहिला सायंटिस्ट. म्हणजे मेंदू त्यांनी ओपन करून बघितले, मेंदू ओपन केले आणि त्याला आढळलं की क्रिकेटियरचा मेंदू सेम असतो. एखादा माणूस क्रिमिनल असेल, मेंदू सेम असतो. सायन्सला कोणी जात असेल, मेंदू सेम असतो. आर्ट्सला जात असेल, सेम असतो. म्हणजे तसाच्या तसा नाही, काही भाग त्यांचा कॉमन असतो. आर्ट्सला कोणी जात असेल तर मेंदू सेम असतो. याच्यावर त्यांनी बराच विचार केला आणि त्यांनी आत्महत्यांचा अभ्यास केला. मला रविवारी चांगल्या सकाळी हे बोलायला थोडं दुःख वाटतंय,
पण त्यांनी आत्महत्यांचा आणि घटस्फोटांचा विचार केला. त्यांनी असं बघितलं की कॉमर्सच्या लोकांचे किती घटस्फोट होतात, आर्ट्सचे किती होतात, कॉमर्सच्या लोकांच्या आत्महत्या किती होतात, मेडिकलच्या लोकांच्या किती होतात, सायन्सच्या लोकांच्या आत्महत्या किती होतात. आणि त्यांनी जो निष्कर्ष निघाला तो अतिशय भयंकर होता. आणि त्यांनी बघितलं की सुखी कोण, दरवर्षी याची यादी प्रसिद्ध होते. सुखाचा इंडेक्स भारताचा नंबर 120-122 लागतो. सुखाचा इंडेक्स फिनलंड पहिल्या नंबरवर आहे, स्वित्झर्लंड दुसऱ्या नंबरवर आहे, 3 नंबरला भूतान आहे. भारताचा नंबर 120 आहे. भ्रष्टाचाराने देश पोखरला गेलाय. पण सुखाचा इंडेक्स तर त्याला असं आढळलं की जेवढ्या आत्महत्या होतात किंवा जेवढ्या लोकांचे घटस्फोट होतात किंवा जेवढ्या लोकांना डिप्रेशन येतं त्याच्यातले 80% लोक हे एकतर डॉक्टर असतात नाहीतर इंजिनियर असतात. ही वस्तुस्थिती त्याला आढळली. याच्यावर अंजली जोशी नावाच्या उत्तम लेखिकेचं मी अल्बर्ट एलिस नावाचं उत्कृष्ट पुस्तक आहे. मी अल्बर्ट एलिस विकत घेऊन वाचा. मी अल्बर्ट एलिस. त्यांनी हे सगळं लिहायला हवं होतं, तो लिहिलं नाही, आता तो हयात नाही. पण डॅनियल गोलमन त्याचा शिष्य, त्यांनी याच्यावरती विस्तृत पुस्तक लिहिलं. पुस्तकाचं नाव सोशल इंटेलिजन्स. आता तुमचा गुणगौरव समारंभ आहे, त्याच्यामध्ये हे पुस्तक तुम्ही मुलांना दिलं पाहिजे. सोशल इंटेलिजन्स म्हणजेच कॉमन सेन्स. कॉमन सेन्स विच इज मोस्ट अनकॉमन इन द वर्ल्ड. मोस्ट अनकॉमन इन द वर्ल्ड. तर सोशल इंटेलिजन्स, बास एवढं जरी पुस्तक वाचलं, हे पुस्तक काय सांगतं की तुला पाहिजे ते तू कर, एवढंच ते सांगतात. मग पुढची चांगली करिअर कोणती? करिअर इन हॉर्टिकल्चर. MSc हॉर्टिकल्चर दापोलीला आहे, परभणीला आहे, अकोल्याला आहे. MSc सेरिकल्चर, MSc ॲग्रिकल्चर. विदर्भामध्ये अनेक शेतकरी आत्महत्या करतायत. आत्महत्या टाळायच्या असतील तर MSc विथ ॲग्रिकल्चर उत्तम करिअर आहे, उत्कृष्ट करिअर. नैसर्गिक शेतीतून करिअर. MSc विथ पोल्ट्री, MSc विथ ॲनिमल हजबंड्री. आपण विचार करतो का की ऊन एवढं पडलंय तर आपण प्राण्यांना काहीतरी देऊ. आपल्याला जर भूक लागली तर आपण भीक मागून देखील खाऊ शकतो. आपल्याला भूक लागली, तहान लागली तर आपण पाणी मागू शकतो. पण कुत्रे मांजरे कसं पाणी मागणार? आपण याचा विचार करतो का? कृपया याचा विचार करा, प्लीज याचा विचार करा. आणि घराच्या बाहेर एक छोटंसं तरी भांडं कुत्र्या मांजरांच्यासाठी, स्ट्रीट डॉग्ससाठी ठेवा. कोणी कोणावरती प्रेम करत नाही. कुठलाही माणूस दुसऱ्यावर प्रेम करत नाही, पण स्ट्रीट डॉग्स तुमच्यावरती प्रेम करतात, मनापासून प्रेम करतात, मनापासून प्रेम करतात. ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा MSc ॲनिमल हजबंडरी अतिशय उत्तम आहे, अतिशय उत्कृष्ट करिअर. MSc ॲनिमल हजबंडरी 110 विषयात MSc करता येतं. MSc करणं एवढं चांगलं काही नाही. म्हणजे मेडिकलला, इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली नाही तर लगेच तुम्ही नाद सोडू नका. मग कॉमर्समधले लोक नशीबवान, गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केलेले, CS ICWA आरामात, काही करायचं नाही. CA करायचं, हिरवं पेन घ्यायचं आणि दुसऱ्याच्या चुका शोधत 40 वर्ष घालवायची. स्वतः काही करायचं नाही. ऑडिट करत दुसऱ्याच्या चुका शोधत पूर्ण आयुष्य घालवायचं. आणि आलेल्या माणसाला एक दे 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 लेक्चर द्यायचं. बरं, त्याला अकाउंट्समधलं काहीच कळत नाही, त्यामुळे तुम्हाला कळत नाही हे त्याला कळत नाही. खरं CAलाही काही कळत नाही, पण CAला कळत नाही हे समोरच्या माणसाला कळत नसल्यामुळे त्यांचं चांगलं चाललंय. आणि भरपूर चार्ज घ्यायचा आणि मग संध्याकाळी असो तर भरपूर चार्ज घ्यायचा. CS ICWA किंवा सर्टिफिकेट कोर्स इन बँकिंग, सर्टिफिकेट कोर्स इन कॉमर्स, सर्टिफिकेट कोर्स किंवा सर्टिफिकेट कोर्स इन इन्व्हेस्टमेंट, सर्टिफिकेट कोर्स इन इन्व्हेस्टमेंट. आयुष्य हा एक छोटासा प्रवास आहे, छोटा प्रवास आहे. तो जर पूर्ण करायचा असेल, आनंदात करायचा असेल तर 50 पर्यंत तुमची करिअर संपवा. 50 पर्यंत. लोक 60 पर्यंत करिअर करतात. करिअर करतो म्हणजे आपण काय करतो? आई वडील सांगतात स्वतःच्या पायावर उभं राहा, स्वतःच्या पायावर उभं राहा. आम्ही डोंबिवलीचे लोक सकाळी दुसऱ्याच्या पायावर उभं राहून गाडी पकडतो, मग विटीला जातो, मग संध्याकाळी भयंकर गर्दीमध्ये परत येतो, मग 58व्या वर्षी रिटायर होतो, मग गव्हर्नमेंटला दे 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 शिव्या देतो की कर्जत कसारा ठाणा लोकल सुरू होणार होता त्याचं काय झालं. आणि मग 58व्या वर्षी रिटायर होतो, मग घरामध्ये बसतो, मग तो नवरा नावाचा एक गेल्या जन्मी काहीतरी पाप केलेला माणूस TV बघत बसतो. मग तो बायकोला म्हणतो की चहा करून आण, मग ती बिचारी आतमध्ये चहा करायला जाते.
आणि बाहेरच्या खोलीत येते तेव्हा नवऱ्याची मान कलंडलेली असते. मग डॉक्टर येतात आणि सांगतात की पहिला आणि शेवटचा हार्ट अटॅक. असंच होतं ना, असंच जगतो ना आपण करिअर करतो म्हणजे काय करतो, हेच करतो ना. नाहीतर संबंध दिवस रीळ बघतो ज्याचा आपल्याशी काहीही संबंध नाही, काही संबंध नाही. त्याच्यामध्ये पिल्लू पगारे आणि गौतमी पाटीलचं भलं होतं, बस. त्यांना पैसे मिळतात. पिल्लू पगारे आणि गौतमी पाटील जगातल्या सगळ्यात सुखी व्यक्ती. त्यांच्या एकेका कार्यक्रमाला 4-4 लाख लोक येतात असं मी ऐकलंय. मी इतका नशीबवान नाही की त्यांचे कार्यक्रम कुठे होतात मला माहीत नाही, पण नगरला होतात असं मला कळलं. आता लगेच दुपारी नगरची एस टी पकडून जाऊ नका, तर तिथे त्या भेटत नाहीत. भाग्यवान असतील त्यांना मोबाईलवरतीच भेटतील. असो, तर गमतीचा भाग सोडला तर कृपा करून हे एक छोटासा प्रवास आहे. लक्षात घ्या, मुळात करिअरचं ध्येय पैसे मिळवणं नाही. पुरेसा पैसा मिळवून, परत एकदा ऐका, पुरेसा पैसा मिळवून तो साठवून आपला खर्च निघेल तिथे थांबणं म्हणजे करिअर करणं. ऑफिसमधून येताना एक सुरेख चाफ्याचं फूल आणून बायकोच्या डोक्यात घालणं म्हणजे करिअर करणं. रोटरीसारखं समाजकार्य करणं म्हणजे करिअर करणं. अप्पा दांडेकरांसारखं गड किल्ल्यांवरती जाणं म्हणजे करिअर करणं. पंतप्रधान होऊन देखील 6 तास मेडिटेशन रोज करणं म्हणजे नरेंद्र मोदींसारखं करिअर करणं. 1 रुपया पण न घेता उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवणं म्हणजे करिअर करणं योगी आदित्यनाथांसारखं. रवींद्रनाथ टागोर त्यांच्यासारखी करिअर करणं, ज्यांना नोबेल प्राइज मिळाल्यावर ते म्हणाले आता शाळेचा खर्चाचा प्रश्न सुटला म्हणजे करिअर करणं. संबंध आयुष्य लोकांशी गप्पा मारण्यात घालवण्यात आणि बटाट्याची चाळसारखं पुस्तक लिहिणं, पु ल देशपांडेंसारखं करिअर करणं म्हणजे करिअर करणं. म्हातारपणी ज्यांनी आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या त्या आईवडिलांची सेवा करणं म्हणजे करिअर करणं. जे वंचित आहेत, SC ST आहेत, त्यांना मदत करणं म्हणजे करिअर करणं. जे विद्यार्थी आहेत त्यांना मदत करणं म्हणजे करिअर करणं. जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना सहाय्य करणं म्हणजे करिअर करणं. बिस्मिल्ला खानची सनई ऐकणं म्हणजे करिअर करणं. सवाई गंधर्व महोत्सव ऐकणं म्हणजे करिअर करणं. कुमार गंधर्वांचं गाणं ऐकणं म्हणजे करिअर करणं. थोडक्यात आयुष्य आनंदात जगणं म्हणजे करिअर करणं. करिअर करणं म्हणजे पैसे मिळवणं नाही. करिअर करणं पैसे मिळवणं. मग आर्ट्समध्ये तर भरपूर आहे. करिअर इन म्युझिक, MA विथ म्युझिक, MA विथ डान्स, MA विथ फ्रेंच, MA विथ पोर्तुगीज, MA विथ मराठी, MA विथ हिंदी, MA विथ इंग्लिश. 250 भाषांमध्ये करिअर करतायत. 250 भाषांमध्ये. याचा काही फॉर्म्युला नाही का? एवढं आलोय त्या बिचाऱ्यांनी माझं इतकं प्रेमाने स्वागत करत होतं, मी एकदम भारावून गेलो. तर ते कार वगैरे घेऊन आले. ते पहिल्यांदा बहुतेक आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटी मी कारमध्ये बसलो असेल. मी त्याला म्हटलं चालत का नाही, कारण रोज 5 किलोमीटर चालतो मी गेली 40-45 वर्ष आणि माऊ बुबूंना खायला घालतो. 2च गोष्टी करतो आणि वाचन करतो. मित्र हो, पण मी तुम्हाला एक गोष्ट खूप नम्रपणे सांगतो की हे लोक तुमच्यासाठी काही करतायत, आदराने करतायत, प्रेमाने करतायत, तेव्हा ते जे पर्सनॅलिटीच्या शिबिरात तुम्हाला बोलवत आहेत त्याला जरूर अटेंड करा. मी तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की भाषांमध्ये करिअर करणं म्हणजे खरं उत्तम करिअर करणं आहे. अतिशय उत्तम करिअर करणं. असा फॉर्म्युला नाही का की एवढं आलायस ना, एवढं सांगतोय आम्हाला, कोणी एवढं लक्षात ठेवायला सांगितलं. एक काहीतरी फॉर्म्युला दे ना बाबा. एवढं आम्ही कुठे तुझं भाषण लक्षात ठेवणार. त्याच्याऐवजी एक फॉर्म्युला दे. तर तुम्हाला तो फॉर्म्युला देतो. आधी जर जमलं तर BSc करा, बस. त्याच्या पलीकडे काही करायची गरज नाही. नाही केलं तर चालेल, पण गेल्या जन्मी पाप असेल सायन्स BSc, बस तेवढं केलं. त्याच्यानंतर ठाण्याला जोशी बेडेकर कॉलेज आहे, तिथे DBM म्हणून कोर्स आहे. DBM, डिप्लोमा बिझनेस मॅनेजमेंट, तो करा. त्याच्यानंतर डिप्लोमा फायनान्स मॅनेजमेंट करा. डिप्लोमा फायनान्स मॅनेजमेंट हा कोर्स करा. त्याच्यानंतर भाषा शिका, कोणती एक भाषा. म्हणजे हे करता करता मुंबई विद्यापीठात कलिनाला तुम्हाला भाषा शिकता येईल. परत एकदा ऐका, BSc करा, नंतर DBM करा 1 वर्षाचा पार्ट टाइम, नंतर DFM करा 1 वर्ष पार्ट टाइम, नंतर MA विथ हिंदी, इंग्लिश, मराठी कुठल्याही भाषेत MA करा. MA विथ फ्रेंच,
कुठल्याही भाषेत MA करा. हा मुंबई विद्यापीठात रविवारचा कोर्स आहे आणि कॉम्प्युटरचा SAP नावाचा कोर्स आहे. SAP ज्यांनी SAP केलाय त्यांनी केलाय डायरेक्ट, म्हणजे डायरेक्ट वर्ल्ड कप जिंकण्यासारखं आहे. SAP केलाय म्हणजे बस SAP केलाय. SAP केल्यानंतर मग काय करतो तुम्ही, काय करता वगैरे असा मूर्खासारखा प्रश्न कोणी विचारत. SAP केलाय म्हणजे सर्व जन्मोजन्मीची पुण्य केलीत आणि SAP नावाचा कोर्स एल्फिस्टन रोडला आहे. SAP SAPचा कोर्स कॉम्प्युटरचा खूप झाला, इतकं खूप झालं. मग त्याच्यानंतर तुम्ही कधी ते लग्न कधी करणार आणि ते सगळं पटवापटवी कधी करणार, तेव्हा ते पण तुम्हाला पाहिजे ना. सगळं जन्म नाही तर अभ्यास करण्यातच जायचं. त्या नको त्या मैत्रिणींना नको ते SMS कधी टाकणार आणि आईवडिलांची चिंता कधी वाढवणार, त्याच्यासाठी पण तुम्हाला थोडा वेळ राहायला पाहिजे ना. तर तुम्ही ते पण केलं पाहिजे. पण SAP करा म्हणजे तुम्ही कॉम्प्युटर करणं. लोक नेहमी कॉमन प्रश्न विचारतात, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करू का? अजिबात करू नका. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करा. इंजिनिअरिंग करायचं असेल तर IT इंजिनिअरिंग करा. इंजिनिअरिंग करायचं असेल तर IT इंजिनिअरिंग किंवा सिरॅमिक इंजिनिअरिंग IT इंजिनिअरिंग किंवा रोडवेज इंजिनिअरिंग. आणि MBA करायचं असेल तर तुम्हाला अनेक तऱ्हेने MBA करता येईल. पण MBA लॉजिस्टिक संबंध भारत 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला. एक अतिशय सज्जन माणूस, त्याला अपघात झाला, त्याच्यातून तो वाचला आणि तो केंद्रीय मंत्री आहे आता आणि अतिशय भलं देशाचं करतोय. देशातले रोडवेज बदलतोय. 100 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट चालू आहे, खरोखरच चालू आहे. त्याच्यामध्ये करिअर करायचे असेल 100 लाख कोटी, तुम्हीही शुद्धीवर आहात आणि मीही शुद्धीवरती आहे. 100 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट मोदी गव्हर्नमेंटने केली आहे. त्या भल्या माणसाचं नाव नितीन गडकरी. 100 लाख कोटीची देशभर इन्व्हेस्टमेंट सुरू आहे. करिअर इन रोडवेज आणि करिअर इन लॉजिस्टिक, MBA लॉजिस्टिकमध्ये करिअर करा. अतिशय उत्तम करिअर आहे, अतिशय उत्तम. चित्रपट क्षेत्र हे करिअरसाठी अतिशय चांगलं आहे व अतिशय उत्तम करिअर आहे. भारतामध्ये जेवढे चांगले चित्रपट निर्माण होतात तेवढे चांगले चित्रपट इतर देशांमध्ये निर्माण होत नाहीत. शांतारामचं शांतारामा म्हणून चरित्र वाचा. शांतारामा. सत्यजित रेंची पुस्तकं वाचा. सत्यजित रे पुस्तकं वाचा. मराठीतले 2च पिक्चर तुम्हाला बघायचे. समजा 2च पिक्चर, 2च चित्रपट बघायचे आणि ते मराठीतले बघायचे की जे वास्तव दाखवतात. महाराष्ट्र प्रचंड प्रगती करतोय हे असं भाषणात वगैरे ठीक आहे, पण वास्तव काय आहे हे दाखवतात असे 2च चित्रपट आहेत. एकाचं नाव पिंजरा आणि दुसऱ्याचं नाव सिंहासन. त्याच्यातली निळू फुले आणि श्रीराम लागूंची भूमिका अजरामर झाली. पिंजरा आणि सिंहासन. आणि आदर्श चित्रपट रामशास्त्री. आणि संपूर्ण जगातला आपल्याला किती अभिमान वाटला पाहिजे, आपण मराठी आहोत त्याचा. संपूर्ण जगातला प्रॉस्टिट्यूशनवरचा पहिला चित्रपट हा महाराष्ट्रात तयार झाला आणि तो 80 वर्षापूर्वी तयार झाला. चित्रपटाचं नाव माणूस. अतिशय उत्तम चित्रपट. आणि तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर. अतिशय उत्तम चित्रपट फक्त आणि फक्त मराठीमध्ये तयार झाले. हे आपण किती भाग्यवान आहोत. हे चित्रपट तरी बघितले पाहिजे. यूट्यूबवरती आहेत. आणि आत्ताचा सगळ्यात अतिशय उत्तम चांगला असा पिक्चर, त्याची एक यादीही गुगलवरती आहे. चांगलं ऐकायचं असेल तर काय ऐकू असं नेहमी विचारलं जातं. तर गेल्या 50 वर्षातले पुण्याच्या सवाई गंधर्वचे कार्यक्रम ऐका. सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे कार्यक्रम ऐका. सवाई गंधर्व संगीत महोत्सव टाईप केलं तर तुम्हाला ते दिसून येईल. स्पोर्ट्समध्ये सगळ्यात चांगली करिअर कोणती? फुटबॉलमधली करिअर सगळ्यात चांगली, अतिशय उत्तम करिअर. आणि रिपेरिंगमधली सगळ्यात चांगली करिअर कोणती? मोबाईल रिपेरिंग. 10 रुपये में छोटा रिचार्ज, अब कह सकते हैं ना आय लव्ह यू. ही जाहिरात तुम्ही ऐकली असेल. असं काहीतरी ऐकून तुम्ही 10 रुपयेमध्ये छोटा रिचार्ज करून आय लव्ह यू म्हणायला जाऊ नका. समोरच्या मुलीच्या गालाचा आणि तुमच्या गालाचा संपर्क यायच्या ऐवजी तिच्या चपलेचा आणि तुमच्या गालाचा संपर्क यायची शक्यता जास्ती. पण ती जाहिरात आहे, मोबाईलची जाहिरात आहे. मोबाईलचा इसेन्स काय? तर मोबाईल खराब होतो हा त्याचा इसेन्स.
कुठलाही मोबाईल चालत नाही हा त्याचा इसेन्स आहे. इतका सोपा आहे. मोबाईल तयार करतानाच ते डिफेक्टिव्ह तयार केलेले जातात, तेव्हा 5-10 वर्ष आणि 5-10 महिन्यांनी तुम्हाला ते बदलायला लागतात. हेच मॅन्युफॅक्चरिंगचं यश आहे. तेव्हा करिअर इन मोबाईल रिपेअरिंग ही सगळ्यात चांगली करिअर. 200 तऱ्हेनी रिपेअरिंगमधली करिअर करता येते. जे 35% मार्क मिळवतं, 35% सुखी माणसं. मग त्याला कोणी काही लेक्चर बिक्चर देत नाही, म्हणतात जाऊ दे येडाय. तर त्यांना खेरवाडी बांद्रा इथे कोर्सेस आहेत. खेरवाडी बांद्रा 200 सर्टिफिकेट कोर्स 3 ठिकाणी आहेत. ठाण्याला आहेत, उल्हासनगरला आहेत, अंबरनाथला आहेत, खेरवाडी बांद्राला आहेत आणि सर्व तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत. खेरवाडी बांद्रा उत्कृष्ट करिअर आहे, उत्कृष्ट. 200 करिअर आहेत. एका वर्षाचा डिप्लोमा करायचा, उर्वरित आयुष्य टर्नर फिटर म्हणून घालवायचा, आयुष्यात काहीही करायचं नाही, डोकं शांत ठेवायचं, 8 तास नोकरी करायची, उरलेला वेळ IPL बघायचा. हा पण एक रस्ता आहे. आपण ओझं घेतो. माणूस काय करतो, कोणीतरी काहीतरी करतोय ना, मग मी ते करीन. याने फ्रीज घेतला मग मी फ्रीज, याने TV घेतला मग मी TV घेईन. हे जुनी उदाहरणं झाली. आता म्हणतात काहीतरी गाड्या वगैरे असतात. गाड्या, आज सकाळी माझ्या नवीन मित्राबरोबर गाडीने आलो, तर ते गाड्या म्हणजे काय भयंकर प्रकार मला अजून माहीत नाही. मी चालणारा माणूस, पण गाडी प्रकार असतो. मग एकाने 10 लाखाची, मग दुसऱ्याने 20 लाखाची, 30 लाखाची. कुठे जायचंय त्या गाड्या घेऊन? जायचंय कुठे? वरती जाताना गाड्या घेऊन जायचं का आपण? एक सुंदर SMS आला होता, एक सुंदर SMS. त्याच्यात एक स्मशान दाखवलं होतं की दरवर्षी एकदा तरी इथे फिरायला म्हणून या. एक सुंदर SMS मला आला होता, त्याच्यात एक स्मशान दाखवलं होतं, दरवर्षी इथे एकदा तरी फिरायला म्हणून या. भले भले म्हणणारे या ठिकाणी एकत्रच झोपलेले आहेत. भले भले म्हणणारे या ठिकाणी एकत्रच झोपले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. हा एक छोटासा आयुष्याचा प्रवास आहे, अगदी छोटा प्रवास आहे. तो आनंदात घालवणं म्हणजे करिअर करणं. ओझं घेऊ नका. अमुकनी केलं म्हणून मी करीन, तमुकनी केलं म्हणून मी करीन. 350 विषयात करता येतं म्हणून केलं पाहिजे असं नाही. गाडगीळ नावाच्या एका मराठी मुलीचं पॉडकास्ट सध्या गाजतंय. गाडगीळ, तिने 40व्या वर्षी मेडिकलला ॲडमिशन घ्यायला ती गेली. 40व्या वर्षी, पुण्यातली बाई. लग्नानंतर 2 मुलं झाल्यावरती 40व्या वर्षी तिने अर्ज केला. अर्थात तिचा अर्ज नाकारला गेला. तिने सांगितलं मी 12वी आहे, मी CET देते. तिने CET दिली. CETला ते पहिले आले, मेडिकलला ॲडमिशन नाही. तिने कारण विचारलं. त्यांनी सांगितलं की तुमचं वय जास्ती आहे. तिने सांगितलं मला भारताची घटना दाखवा की 40व्या वर्षी डॉक्टर येत नाही असं कोणी सांगितलं. सरकारने तिचं म्हणणं अर्थातच फेटाळलं. सरकार मूर्ख आहे आणि मूर्ख आहे ते सरकार आहे. तर त्यांनी करिअर केली. तर तिने हायकोर्टामध्ये, मुंबई हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केलं. तिच्या बाजूने निकाल लागला. मग तिने MBBS केलं, MD केलं. मग तिने हॉलंडला गेली. मग तिने फ्लाईंग क्लब जॉईन केला. मग ती विमान शिकली आणि ती जगातली सर्वोत्तम पायलट झाली, सर्वोत्तम डॉक्टर झाली. ही वस्तुस्थिती. म्हणजे करिअरला वयाचं बंधन नाही, करिअरला वयाचं बंधन नाही. रोज TV किंवा मोबाईलवर ऐकायचं तर काय ऐकाल, किंवा क्लास कुठला जॉईन कराल, तर त्याच्याबद्दल सांगितलं पाहिजे. आपण खूप खूप भाग्यवान आहात. मी वारंवार म्हटलं, कारण मी जी गोष्ट सांगतोय ती 1930ची सांगतोय. हकीकत खरी आहे, अतिशय भल्या माणसाची हकीकत आहे. लोकमान्य टिळकांनी 1915 साली बघितलं की आपल्या देशाला काही वर्षांनी स्वातंत्र्य मिळेल, तेव्हा आपल्या देशाला चांगले IAS अधिकारी पाहिजे, UPSC केलं पाहिजे. तेव्हा UPSC नव्हतं, इंडियन सिव्हिल सर्व्हिस ICS होतं, UPSC नव्हतं. ब्रिटिशांचं राज्य होतं. तेव्हा त्यांना एक मुलगा भेटला, तो SSCला पहिला आला होता. रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या बाजूला रोहा नावाचं गाव आहे, रोहा आजही आहे. तिथला तो मुलगा होता. तो अनवाणी शाळेत जायचा. त्याच्या घरामध्ये दारिद्र्य होतं. दारिद्र्य म्हणजे किती होतं, घरात 5 भावंड, आई त्याची 1 वाटी भात करायची आणि ती 5 भावंड आणि आई वडील ते भात खायचे, एवढं भीषण दारिद्र्य होतं. तो अनवाणी शाळेमध्ये जायचा. लोकमान्यांनी सांगितलं तुझा शिक्षणाचा खर्च मी करतो, तू पुढे शिक. तो पुढे शिकला. त्यांनी ग्रॅज्युएशन केलं. लोकमान्य म्हणाले की तू ICSची परीक्षा दे. तेव्हा त्यांनी ICS शब्द पहिल्यांदा ऐकला. ही घडलेली हकीकत आहे, हे पुस्तक उपलब्ध आहे, ऐका. ICSला तू बस. तेव्हा ICSची परीक्षा भारतीयांना नुकतीच ओपन झाली होती. मग त्यांनी ICS प्रिलिम एक्झाम दिली, त्यात तो पहिला आला. मग ICS मेन एक्झाम दिली, त्यात तो पहिला आला.
मग इंटरव्ह्यू आणि मेन एक्झाम ती लंडनमध्ये होती. मेन एक्झाम ती लंडनमध्ये होती. त्या मेन एक्झाममध्ये तो लंडनमध्ये गेला आणि लंडनमध्ये त्या परीक्षेला तो बसला. त्या मुलाचं नाव होतं चिंतामण. तो लंडनमध्ये त्या परीक्षेला तो बसला. ही 1930ची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. तेव्हा मोबाईल नव्हतेच, फोन नव्हते, पत्र नव्हती, तारा यायच्या. कोणी मेलं तर तार यायची आणि कोणी पास झालं तर तारा यायच्या कडकट्ट करत तारा यायच्या. हा मुलगा एक पंचा लावून घरामध्ये पडवीवरती बसला होता. आत्ताच्या मुलांना पडवी म्हणजे काय ते कळणार नाही. एक अंगणाच्या बाजूला असते ती पडवी, तिथे बसला होता. थकला होता, खायला अन्न नव्हतं, बसला होता आणि तार आली. धावत पोस्टमन तार घेऊन आला. चिंतामण तुझा रिझल्ट आला. पोस्टमनला तो रिझल्ट माहिती होता. चिंतामण तुझा रिझल्ट आला. आणि हा मुलगा त्या पोस्टमनला म्हणाला, मला माहिती आहे माझा रिझल्ट, मला इतकंच सांग, संबंध जगभरातून ICSच्या परीक्षेला जी 10 लाख मुलं बसली होती त्यात दुसरं कोण आलं? स्वतंत्र भारताचे ते पहिले अर्थमंत्री होते. त्यांचं नाव CD देशमुख, चिंतामणराव देशमुख. निर्लज्ज आणि बेशरम मोरारजीभाई सरकारनी संयुक्त महाराष्ट्र दिला नाही. मुंबईमध्ये प्रचंड गोळीबार झाला. त्याचं हुतात्मा स्मारक उभं आहे. 105 कामगार मृत्युमुखी पडले. प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, कृष्णराव धुळुप यांनी त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये भाग घेतला होता. 1957ला निवडणुकीचे निकाल लागले. त्याच्या आधी या आंदोलनामध्ये पोलीस अत्याचाराचा निषेध म्हणून त्यांनी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांनी 2 संस्था तयार केल्या, एक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि दुसरी LIC. संबंध जगातला ते सगळ्यात हुशार विद्यार्थी होते. CD देशमुख 1969 साली ते राष्ट्रपती पदासाठी उभे होते. अर्थातच ते निवडणूक हरले. देशाला हुशार माणसं नको असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो माणूस याच क्षेत्रात आज करिअर करतोय, मी हात जोडून तुम्हाला सांगतो, ते पॉडकास्ट रोज ऐका. जर करिअर करायचे असेल तर 1 वर्ष पुण्याला शिफ्ट व्हा आणि फाउंडेशन कोर्स करा. 12वी नंतर फाउंडेशन कोर्स करा. पुण्याला नव्या पेठेत एक ऑफिस आहे. तिथे चाणक्य मंडल ही संस्था काम करते. चाणक्य मंडल अविनाश धर्माधिकारींची लेक्चर्स आहेत, ऑनलाईन लेक्चर्स आहेत, 1000 लेक्चर्स आहेत, ते ऐका. ते 86 साली UPSCला पहिले आले. त्यांनाही 96 साली नोकरी सोडावीसारखी वाटली आणि पुढे काय झालं त्याच्यावरती त्यांचीही लेक्चर्स आहेत. आणि कार्यकर्ता अधिकारी म्हणून लेक्चर्स आहेत. कार्यकर्ता अधिकारी 1000 लेक्चर्स आहेत. 1000 लेक्चर्स. ज्याला खरंच काही चांगलं ऐकायचं आहे, चांगली नोकरी करायची आहे, चांगलं माणूस व्हायचं आहे, तरी ही लेक्चर ऐका. 1000 लेक्चर्स आहेत. नवी पेठ विठ्ठल मंदिराजवळ पुणे, जे UPSCला पहिले आले, अविनाश धर्माधिकारी यांची लेक्चर्स ऐका. मित्र हो, काय चाललंय या देशात? या देशामध्ये अक्षरधाम मंदिरावरती हल्ला होतो, आपण गप्प बसतो. मुंबईवरती हल्ला होतो, आपण गप्प बसतो. पेलगममध्ये हत्या होते, आपण गप्प बसतो. एकदा त्यांना असा धडा शिकवावा लागेल की मुंबई आणि दिल्लीवरती नाही, इस्लामाबादवरती देखील तिरंगा फडकवावा लागेल. करिअर इन आर्मी एकदा त्यांना धडा शिकवावा लागेल. तोपर्यंत हा देश सुरक्षित नाही. करिअर करणं म्हणजे पैसे मिळवणं नाही. पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी म्हटल्याप्रमाणे हर खेत को पाणी, हर हात को काम, हे प्रत्यक्षामध्ये येईल. माझ्यासमोर मोठ्या संख्येने बसलेल्या मुली या चांगल्या करिअर करतील. करिअर मुलं करत नाहीत बरं का. करिअर मुलं करत नाहीत. एकदा तुम्ही टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. मी 30 वर्ष रिझल्टचा अभ्यास करतोय. जसा करिअरचा अभ्यास करतोय तसा रिझल्टचा अभ्यास करतोय. गेल्या 30 वर्षात जगात कुठल्याही परीक्षेत मुलगा पहिला आल्याचं एकही उदाहरण नाही, एकही नाही. तेव्हा पूर्वी एखादी मुलगी ही हॉस्पिटलमध्ये सेविका म्हणून काम करायची आणि मुलगा डॉक्टर असायचा. आता मुलगी डॉक्टर असते आणि मुलगा कंपाऊंडर असतो. ही वस्तुस्थिती आहे. 80% चांगल्या करिअर या मुली करतात.
त्या मुली अतिशय उत्तम करिअर करतील, या देशाला चांगले दिवस येतील. अफगाणिस्तान पासून ब्रह्मदेश पर्यंत हा सोन्यासारखा देश एकी नसल्यामुळे आणि भ्रष्टाचारामुळे बर्बाद झाला. पुन्हा या देशाला चांगले दिवस येतील. या माझ्या समोरचे विद्यार्थी उत्तम करिअर करतील. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं स्वप्न साकार करूया, देशासाठी करिअर करूया. त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि रोटरीचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. कोणाला काही समस्या असतील, कन्फ्यूज असतील, तरी कुठल्या फील्डमध्ये जायचं आहे तर सरांना डायरेक्ट तुम्ही प्रश्न विचारू शकता. हात वर करा, माहिती तुमच्यापर्यंत. थँक्यू सर. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता किंवा संकोच वाटत असेल लिहून द्या. सर, डिफेन्समध्ये काय करिअर आहे? डिफेन्स, एअरफोर्स वगैरे. एअरफोर्समध्ये काय करिअर? हां. राहू दे सर. आता तुम्ही पेहलगाम हल्ल्यानंतर जो आपण रिव्हेंज घेतला त्याच्या संबंधी जे ऐकलं असेल, त्यात ती जी मुलगी होती कुरेशी, तिने एअरफोर्समध्ये चांगली करिअर केली. आणि व्योमा सिंग त्यांनी प्रवक्ता म्हणून काम केलं. त्यांनी एअरफोर्समध्ये चांगली करिअर केली. त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट असते, ती ॲडव्हर्टाइजमेंट एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये येते. नेव्ही आणि एअरफोर्सची नॉर्मल ॲडव्हर्टाइजमेंट येते. त्या 3 तऱ्हेने तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. एक, त्यांची जाहिरात, नॉर्मल जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये येते. आपण तो पेपर सोडून सगळं काही वाचतो, ते चुकीचं आहे. एम्प्लॉयमेंट न्यूज वाचा, एम्प्लॉयमेंट न्यूज जरूर वाचा. दर आठवड्याला तो एम्प्लॉयमेंट न्यूज प्रसिद्ध होतो. 2, नेव्हीची वेबसाईट आहे आणि एअरफोर्सची पण वेबसाईट आहे, त्यांच्यामध्ये रिक्त जागांची माहिती असते. आणि 3, सर्व मेडिकल आणि इंजिनिअरिंगमध्ये मुलींना राखीव जागा आहेत. तेव्हा तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. ऑनलाईन फॉर्मही आहेत, आता ऑनलाईन फॉर्मही आहेत. क्लासेस आहेत का? हो, मुंबईत क्लासेस आहेत, नाशिकमध्ये पण आहेत क्लासेस. भोसला मिलिटरी स्कूल याची तयारी करून घेतात नाशिकमध्ये. आणि याचे ऑनलाईन भरपूर क्लासेस आहेत. तुम्ही तिथे जॉईन होऊ शकता. व्हेरी गुड. कोणाला संकोच वाटत असेल लिहून द्या, कागदावरती लिहून विचारा, नाहीतर कार्यक्रम संपल्यावरती विचारा. सर, आत्ताच रिझल्ट लागला त्यांचा आणि माझं स्वप्न सिव्हिल सर्व्हिस आहे. तर सर्व बोलतात की मला आर्ट्सच घ्यायचं आहे. तर समजा UPSC म्हणजे क्लक आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तर आर्ट्स जर घेतलं तर आर्ट्समध्ये पुढे करिअर राहणार नाही. समजा UPSC क्रॅक नाही झाली तर असं आहे. म्हणजे 2 प्रश्न आहेत तुमचे. एक, UPSC करू का नको असं आहे का? नाही, UPSC तर करायचीच आहे मला, माझं तेच स्वप्न आहे. पण सर्व बोलतात आर्ट्स घेतलं समजा नाही झालं तर दुसरं करिअर राहणार नाही. एक तर तुम्ही आर्ट्स घेताय म्हणजे सुखी निर्णय बदलू नका. आता खरंच घेणार का आर्ट्स? आर्ट्सच घ्यायचं. व्हेरी गुड. सुखी व्यक्ती. तर ते आर्ट्स घ्या आधी, तेच कंटिन्यू मध्ये. सायन्सला जाऊ नका आणि पुण्याला शिफ्ट व्हा. तर खरंच जायचं असेल तर 12वी नंतर पुण्याला शिफ्ट व्हा. पुण्यामध्ये देशातली सगळ्यात मोठी UPSCची लायब्ररी आहे वारज्याला. तिथे 2 लाख पुस्तकं आहेत. पुण्याला शिफ्ट व्हा. किंवा दिल्लीला, तिथे UPSCचे क्लासेस आहेत. पण पुण्याला तुम्ही चाणक्य मंडल जॉईन करा
आणि त्यांचा फाउंडेशन कोर्स करा. मगाशी बोलताना मी केला उल्लेख, चाणक्य मंडलाचा फाउंडेशन कोर्स करा. चाणक्य मंडल उत्तम कोर्स आहे, फाउंडेशन कोर्स. धर्माधिकारी सरांना तुम्हाला प्रत्यक्ष भेटता आला तर भेटा, नाही तर काही ओळख वगैरे निघाली भेटता आलं तर. नाहीतर कार्यकर्ता अधिकारी नावाचं पुस्तक आहे, किंवा अस्वस्थ दशकाची डायरी. पुस्तकाचं नाव लक्षात नाही राहिलं, लिहून घ्या. कार्यकर्ता अधिकारी किंवा अस्वस्थ दशकाची डायरी, ते वाचा. अस्वस्थ दशकाची डायरी. तर तिथे जा. पण ते क्रॅक तुम्हाला नाही करता आलं तर मग बाकीच्या एक्झाम आहेत, जवळजवळ 150 परीक्षा आहेत. म्हणजे MPSC बँकिंग सारख्या 150 परीक्षा आहेत, त्या क्रॅक करायचा तुम्ही प्रयत्न करा. पण त्याला अल्टरनेट ऑलवेज आहेत. पण 3 वेळेला तुम्ही UPSCला ट्राय करा. 3 वेळेला UPSCला ट्राय करा आणि फुल फ्लेज ट्राय करा. म्हणजे फुल फ्लेज ट्राय म्हणजे मोबाईल नावाचा भयानक प्रकार बंद ठेवायचा. मोबाईल चालू ठेवण्यासाठी नाहीच आहे, मोबाईल हा बंद ठेवण्यासाठी आहे. तर मोबाईल बंद ठेवायचा आणि मगच अभ्यास करायचा. मोबाईल चालू ठेवून कोणी अभ्यास केलेला माझ्या बघण्यात नाहीये. तर मोबाईल बंद ठेवून मग अभ्यास करायचा. पण क्लास लावा. मुंबईत चांगला क्लास UPSCचा नाहीये. UPSCचे 2च चांगले क्लासेस आहेत. एक तर दिल्लीत खूप आहेत, खरंच खूप चांगले क्लासेस आहेत, नाहीतर पुण्यात आहेत. माझा नंबर मी सगळ्यांना देतो. तर कोणाला काही शंका असेल तर तुम्ही मला फोन करू शकता. माझा मोबाईल कायम स्विच ऑफ किंवा सायलेंटवरती असतो. तुम्ही मेसेज टाका, मी तुम्हाला मेसेजला नक्की उत्तर देईन. माझा नंबर 9820313368 9820313368 9820313368. तुमचा दुसरा प्रश्न होता की UPSC नाही झालं तर काय करायचं. तर आर्ट्समध्ये असा विषय निवडा, त्यात आता मॅथ्स पण आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी, तो एक स्वतंत्र 1 तास चर्चेचा विषय. न्यू एज्युकेशन पॉलिसी आली आहे, म्हणजे तुम्ही फिजिक्स आणि मराठी एकदम घेऊ शकता. न्यू एज्युकेशन पॉलिसी, खरं तुम्ही मंडळींनी न्यू एज्युकेशन पॉलिसीवरती एखादा कार्यक्रम ठेवायला हरकत नाही. आता न्यू एज्युकेशन पॉलिसी यंदा इम्प्लिमेंट होते. तर तुम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसीद्वारे एक कॉमर्सचा विषय घ्या, अकाउंट्स अँड ऑडिटिंग. सगळ्यात सोपा आणि चांगला विषय, सगळ्यात सोपा. तो कुर्ल्याला आहे, कलिना. 1 वर्षाचा अभ्यासक्रम आहे, पार्ट टाइम. कुठलीही गोष्ट पार्ट टाइम करायची म्हणजे वेळेची पण बचत होते आणि आपल्याला वाटते की आपण काहीतरी केलं. आणि आईवडिलांना काय सांगणार की कुठे बाहेर जातोय, तर पार्ट टाइम अभ्यास करतोय. आईवडिलांना पण आनंद, त्याला बिचारांना किती टेन्शन असतं. पण गमतीचा भाग सोडला तर UPSC ही उत्कृष्ट करिअर आहे. तर तुम्ही तातडीने फाउंडेशन कोर्स करा, तातडीने. आणि आयदर पुणा, आणि 24 तास ती लायब्ररी ओपन आहे. आणि नाहीतर दिल्लीला तुम्ही ही करिअर करू. त्याच्यावरती अनेक चित्रपट पण निघाले, 3 इडियट बघा, सगळ्यांनी 3 इडियट म्हणून पिक्चर आहे, तो बघा, जरूर बघा 3 इडियट पिक्चर. आणि काही प्रश्न? येस. नमस्कार सर, मी ईशा चव्हाण. माझं आता 12th झालंय, तर 12th झालंय कॉमर्समधून. मला BSCIT करायचंय, तर पुढे कोणता कोर्स आहे का BSCIT मधून? BSCIT करायचंय, हो. पण कॉमर्स नंतर करायचंय. नाही, मी कॉमर्स घेतलंय आता, आणि आता डिग्रीसाठी मी BSCIT करते. पण तुम्हाला ऍडमिशन मिळाली? हो, मला भेटलं. BSCIT. हो, मी मॅथ्स आणि IT घेतलं होतं ना. मॅथ्स IT घेतलं होतं. हा, मग तुम्हाला ऍडमिशन मिळाली. हो. हा, तर मग मला पुढे जॉब वगैरे किंवा कोणतं असं? मला खरोखरच माहिती नाही. हा प्रश्न मला नेहमी विचारला जातो की जॉब ऑपॉर्च्युनिटीज बद्दल सांगा. मी सुरुवातीलाच सांगितलं की 140 कोटीचा देश आहे वगैरे वगैरे, आणि जागा किती आहे. तर मला जॉब ऑपॉर्च्युनिटीजची 0, जेवढी तुम्हाला माहिती असेल तेवढीच मला माहिती, खरोखरच माहिती नाही. जॉब ऑपॉर्च्युनिटीज हा माझा अभ्यासाचा खरंच विषय नाही. माझा विषय 10वी आणि 12वी नंतर काय, इतकाच माझा अभ्यासाचा विषय. कारण भले भले सांगू शकत नाही. जेव्हा तुम्ही BSCIT MSc कराल त्याच्यानंतर जॉब आहेत की नाही अक्षरशः फक्त ब्रह्मदेव सांगू शकेल. खरंच मला माहिती नाही. BSCIT नंतर कोणतं करिअर? MBA नरसी मोंजी कॉलेजला MBA विथ SAP किंवा MBA विथ
लॉजिस्टिक किंवा MBA विथ SAP किंवा MBA विथ AI, MBA विथ AI, MBA विथ लॉजिस्टिक किंवा MBA विथ SAP हा चांगला विषय आहे. आणि आता निघालाय मुंबई विद्यापीठात आणि पुण्यात MBA विथ सिस्टीम सिक्युरिटी. राहील लक्षात का? MBA विथ सिस्टीम सिक्युरिटी म्हणजे सायबर सिक्युरिटी. MBA विथ सायबर सिक्युरिटी तुमच्या IT निगडीत आहे म्हणून तो चांगला सब्जेक्ट आहे. लोकांना भीती आहे आणि भीती आहे म्हणून लोक सिक्युरिटीमध्ये जात आहेत, तर तो चांगला विषय आहे. कार्यक्रम संपल्यानंतर मी थोडा वेळ आहे इथे, तुम्हाला कोणाला पर्सनली भेटायचं असेल तर तुम्ही भेटू शकता. या तरुण मुलांचं मनापासून अभिनंदन करा तुम्ही, त्यांनाही भेटा एकदा, कारण त्यांनी चांगला कार्यक्रम ठेवला. सगळे प्रश्न संपले. सगळं कळलं असेल तर काही प्रश्न नसतील, काहीच कळलं नसेल तरी काही प्रश्न नसतील. धन्यवाद सर. कुणाचे प्रश्न नाहीत असं वाटतंय मला आता, आणि जर असतील तर सरांना भेटा इथे येऊन. तर मी क्लबचे अध्यक्ष बिपिन कुमार सर यांना विनंती करतो, त्यांनी आज आपले व्याख्याते किरण जोत सर यांचं क्लबच्या वतीने स्वागत करायचं आहे. रोटरीमध्ये अशी प्रथा आहे की व्याख्यान झालं की आम्ही स्वागत करतो. सगळीकडे व्याख्यानाच्या आधी करतो. रुपाली मॅडम सेक्रेटरी यांना विनंती करतो की व्यासपीठावर यावं. अतिशय छान असं मार्गदर्शन सरांनी केलं. सरांनी तुम्हाला वेगवेगळ्या करिअरच्या वाटा कशा आहेत त्याची एक आयडिया दिली की प्रत्येक करिअर तुम्ही निवडताना कसं निवडलं पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, कोणती पुस्तकं वाचली पाहिजे, आणि त्यातून तुम्हाला करिअर कसं निवडायचं हे उत्तम उदाहरण सरांनी दिलंय. आणि ज्या आता विद्यार्थिनींनी प्रश्न विचारला की जॉब संदर्भात, की जॉब हा असा कुठे वॅकन्सी नसते कुठे, म्हणजे तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करावी लागते. तुम्ही त्या त्या विषयामध्ये एक्सपर्ट जर झालात तर तुम्हाला नक्कीच जॉब ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहे. कोणतंही क्षेत्र निवडा, त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट झाला पाहिजे. हे फक्त कॉमर्स घेतलं, मी अकाउंटिंग केलंय म्हणून मी कुठेतरी जॉब लागेल असं नाही. अकाउंटिंग मध्ये पण तुम्ही एक्सपर्ट व्हायला पाहिजे. कोणतेही फील्ड निवडा त्याच्यामध्ये तुम्ही बाप पाहिजे. सरांच्या भाषेत मागाशी सर कुठेतरी बोलले याचा बाप. तर कुठलंही करिअर निवडा की त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट पाहिजे. तर मी सर्वांचे धन्यवाद करेन. आदर्श संस्थेचे कार्यकर्ते किरण भालेराव यांचं सुद्धा मी इथे स्वागत करतो. एक आदर्श शाळेने आपल्याला इथे ऑडिटोरियम उपलब्ध करून दिलं, तर त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपण त्यांचं सुद्धा एक आज रविवारचा दिवस असून सर्व विद्यार्थी वेळात वेळ काढून इथे आले, तर त्यामुळे तुमच्या स्वतः सर्वांचे धन्यवाद. आणि किरण सर आपले मुलाचे मार्गदर्शन आणि ते त्यांनी दिलं. फार ते जात नाही आता कुठे, पण आपल्या विनंतीला मान देऊन ते इथे आले म्हणून त्यांचे मनपूर्वक आभार. शाळेचे संस्थेचे सर्वांचे आभार. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं मी घोषित करतो. कोणाला पर्सनली सरांना भेटायचं असेल तर भेटू शकतो.